सामान्य जनतेला कोरोना संकटामध्ये मदत करणारे हे रिअल हिरोज थेट जनतेमध्ये वावरले, त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्यासाठी येन केने प्रकारे मदत पोहोचवली, त्यांच्यासाठी अनेक निर्णय घेतले, अंमलात आणले आणि त्यामुळे या संकटात दोन हात करण्यासाठी किमान आपल्याला दिशा मिळत होती। आणि अशा या रिअल हिरोज बरोबर काही रील हिरोज सुद्धा पडद्या आडून काम करत राहिले। पाहूया अशा रिअल हिरोजची कामगिरी। कोरोनाच्या भयछायेत हा 70 mm चा पडदाही पार झाकोळून गेला। सिनेसृष्टीला ग्रहण लागलं, मात्र काही तेजस्वी चेहरे या कोरोना काळातही उजळून निघाले। अभिनेत्री तेजस्विनी पंडित त्यापैकीच एक। सोशल मीडियातून समाज जागृतीची मोलाची जबाबदारी तेजस्विनीनं पार पाडली। डॉक्टर, रुग्णवाहिका चालक, महापालिका कामगार, पोलीस आणि शेतकरी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिनं आगळी मोहीमच सोशल मीडियावर सुरू केली। नवरात्रीच्या 9 दिवसात तिनं या सगळ्या कोरोना वॉरियरची रूपं घेऊन त्यांच्या कामाला कौतुकाची पोचपावती दिली। दुसरा चेहरा स्वप्नील जोशीचा। मराठी सिनेसृष्टीतल्या या आघाडीच्या नायकानं बॅकस्टेज आर्टिस्ट, स्पॉट बॉयज यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला। सोशल मीडियाचा वापर सकारात्मक जनजागृतीसाठी करता येतो हे स्वप्नीलनं दाखवून दिलं। तर तिसरा रिअल हिरो म्हणजे सिद्धार्थ जाधव। सामान्यांमधलाच एक वाटणारा पण प्रत्यक्षात असामान्य कर्तृत्व गाजवणारा, हिरोपणाचं वजन गरजवंतांच्या मदतीसाठी वापरणारा, केलेल्या कामाचा गवगवा होणार नाही याची आवर्जून काळजी घेणारा, कोरोना संकटात वेगळा रोल पार पाडणाऱ्या या तिन्ही रिअल हिरोजना झी24 तासचा मानाचा क्लॅप। तेव्हा या रिअल हिरोचा सन्मान आपल्याला करायचा आहेच आणि त्यासाठी सध्या माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत काही रिअल हिरोज ज्यांनी खरं तर या कोरोना संकट काळामध्ये पडद्यामागून काम करणं पसंत केलं आणि त्यापैकीच एक सिद्धार्थ जाधव सध्या माझ्याबरोबर जोडले गेले। सिद्धार्थ, नमस्कार आणि खूप खूप स्वागत। अरे नमस्कार आणि मनापासून आभार मानतो झी24 तासचे, कारण एक उत्तम असा कार्यक्रम म्हणजे रिअल हिरोजचं कौतुक करताय, पण जे खरे रिअल हिरोज आहेत त्यांना महाराष्ट्रासमोर आणताय आणि त्यासाठी आम्हाला कुठेतरी त्याचं एक योगदान देता येतंय याचा आनंद आहे। त्यामुळे खरंच मनापासून या कार्यक्रमात सहभागी होण्याचा आनंद आहे मला। अगदी सिद्धार्थ, आणि सिद्धार्थ बरोबरच आपल्या समवेत आणखी जोडले गेलेले आहेत तेजस्विनी पंडित। तेजस्विनीनं खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मॉरल बूस्टिंग म्हणा किंवा लोकांशी बातचीत करणं, त्यांचं मनोधैर्य वाढवणं यासारखी कामं केलेली आहेत। तेजस्विनी, खूप खूप तुझे सुद्धा स्वागत या कार्यक्रमामध्ये आणि खूप धन्यवाद तू जोडली गेलीस। धन्यवाद, मला खूप आनंद होतोय। खरं तर म्हणजे तसं सांगायला गेलं तर आम्ही काहीच केलेलं नाहीये, खूप वेगळे हात आहेत या मागे आणि आम्ही फक्त पब्लिक फिगर्स असल्या कारणाने आम्ही लोकांसमोर येऊ शकतो, आम्ही सोशल मीडिया थ्रू त्याचा वापर करू शकतो। पण मला झी24 तासचे खूप आभार मानायचे आहेत आणि मला त्यांचं कौतुक सुद्धा करायचं आहे की त्यांनी अशा पद्धतीने, म्हणजे आपण आता सगळेच खूप व्हर्च्युअल पद्धतीने हा सन्मान सोहळा जो आहे तो पूर्ण करतो आहोत। तर याचा खूप आनंद आहे की आम्ही त्या रिअल हिरोज बरोबर कुठेतरी जोडले गेलेलो आहोत आणि आमच्या पद्धतीने जो काही खारीचा वाटा आम्हाला उचलता येत होता तो आम्ही उचलण्याचा प्रयत्न केलाय। तर पुन्हा एकदा धन्यवाद आणि तुमचं खूप सारं कौतुक। अगदी, आणि तुम्हाला दोघांना सुद्धा या कार्यक्रमामध्ये अगदी माझ्याबरोबर राहायचं आणि खरंच ज्यांनी ग्राउंडवर काम केलेलं आहे, जनतेत जाऊन काम केलेलं आहे, त्यांना आपण शब्दांद्वारे शाबासकी देऊया। खरं तर या संकटामध्ये आपल्याला सगळ्यांना असं समोरासमोर प्रत्यक्षात भेटता येणं खूप कठीण झालंय आणि म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही मोठा नाही करत आहोत, मात्र अशा सगळ्यांना आपल्याला हुरूप द्यायचं आहे, त्यांना शाबासकी द्यायची आहे, त्यांच्या कर्तृत्वाला आपल्याला सलाम करायचा आहे। त्यामुळे तुम्ही दोघे असेच माझ्याबरोबर राहा आणि या कार्यक्रमामध्ये आपण या घटकांमधले वेगवेगळे प्रतिनिधी, खरं तर बऱ्याच फ्रॅटर्निटीमध्ये बऱ्याच ठिकाणी हे वेगवेगळे सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करत राहिले आणि त्यातले हे काही प्रतिनिधी आहेत त्यांची आम्ही निवड केली आहे। आपण एक एक या सगळ्यांची ओळख पाहूया आणि सगळ्यात आधी पाहूया ज्या मुंबईला कोरोनानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेरलेलं होतं, अशा मुंबईसाठी खूप योजनाबद्ध तसंच नियोजन अत्यंत उत्तमरित्या केलेले सुरेश काकाणी यांनी नेमकं काय कर्तृत्व दाखवलं, काय त्यांनी ही कामगिरी केली, पाहूया एक छोटीशी एव्ही। मार्च 2020च्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाला।
त्यावेळी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात केवळ 28 रुग्णांची सोय होतील एवढेच बेड उपलब्ध होते. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी मुंबई नगरी सज्ज झाली आहे. 289 कोरोना केंद्र, 84,000 बेड्स, 2,642 आयसीयू बेड्स, 8,374 ऑक्सिजन बेड, 1,452 व्हेंटिलेटर्स, खासगी रुग्णालयात 4,800 बेड्स, 12 ऑक्सिजन प्लांट्स, बालरुग्णांसाठी पेडियाट्रिक वॉर्ड उभारणी अशी मुंबई महापालिकेची तयारी आहे. मुंबईतल्या या मेडिकल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ज्यांनी अपार मेहनत घेतली त्यातलं एक नाव म्हणजे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी. मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी. इथली लोकसंख्येची घनता जास्त, त्यात धारावीसारख्या अनेक झोपडपट्ट्या. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका मुंबईला बसला नसता तरच नवल. मात्र या अवघड परिस्थितीतही कोरोना नियंत्रणात मुंबईनं बाजी मारली. रुग्ण ट्रेसिंग आणि देखभालीच्या मुंबई पॅटर्नची दखल केंद्रासह आंतरराष्ट्रीय यंत्रणांनी घेतली. महापालिका आयुक्त, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं त्यांनी जे मुंबई मॉडेल तयार केलं त्यामुळेच कोरोना विरुद्धची लढाई मुंबईनं जिंकली. त्यासाठी सुरेश काकाणी यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष रिअल हिरोला झी24 तासचा सलाम. सुरेश काकाणी सरांचं आधी स्वागत करूया. सर नमस्कार आणि खूप खूप स्वागत तुमचं रिअल हिरो या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. सर मुंबईमध्ये जेव्हा कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर होत होती आणि आत्ता सुद्धा बरेच निर्णय आपण घेतले आणि या निर्णयांचं श्रेय आपल्याला दिलं जातं, मात्र आपण याचं श्रेय कोणाला द्याल? श्रेय सगळ्या टीमचं श्रेय, मी एकट्याचं श्रेय म्हणणार नाही. आमच्या महानगरपालिका आयुक्तांचं किंवा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जे वेळोवेळी मार्गदर्शन केलं, पाठिंबा दिला आणि सर्व सहकाऱ्यांनी मन लावून काम केलं, या सगळ्यांना त्याचं श्रेय आपल्याला द्यावं लागेल. एकट्याचं श्रेय नाही. परंतु आपण एक समोर असतो पण आपल्या पाठीमागे प्रचंड असंख्य हात असतात. त्या हातांना त्याचं ते श्रेय देणं अत्यंत आवश्यक आहे. आमच्या टीमनी काम केलं नसतं तर मी एकटा काही करू शकलो नसतो. त्या सगळ्या टीमनी काम केल्यामुळे त्या टीमला सगळं श्रेय द्यावं लागेल. जनतेने सहकार्य केलं नसतं, यासोबतच खाजगी रुग्णातील डॉक्टर म्हणा किंवा अशासकीय सेवाभावी संस्था यांनी सहकार्य केलं नसतं तर आपल्याला आज इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. म्हणून सगळ्यांचं श्रेय आहे. एका व्यक्तीला श्रेय देणं योग्य होणार नाही. आणि मनापासून आपण कुठलंही काम केलं तर निश्चितपणे यश अपयश याची पर्वा न करता आपण वाटचाल करत राहिलो तर अप्रिय प्रसंग किंवा वैयक्तिक प्रसंग आपल्याला टाळता येण्यासारखे असतात. हाच संदेश या कोविड-19 या आजाराने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हा दिलेला आहे आणि त्याच संदेशानुसार आपण पुढे देखील वाटचाल करत राहू असा देखील मला विश्वास वाटतो. खरं सर, हा तुमच्या मनाचा खूप मोठेपणा आहे की तुम्ही असं म्हटलात की सगळेच जणांचं हे श्रेय आहे. अनेक घटक होते जे तुमच्याबरोबर रात्रंदिवस काम करत होते. तुमचं कौतुक करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी सुद्धा आपल्याबरोबर आहेत आणि स्वप्नील जोशी आपल्याबरोबर जोडले गेले, अभिनेता. स्वप्नील, स्वागत आहे आमच्या रिअल हिरोज या विशेष कार्यक्रमामध्ये आणि तू सहभागी झालास याचा विशेष आनंद सुद्धा आहे. ठीक आहे, स्वप्नीलशी आपण चर्चा करूया. सिद्धार्थ, आत्ता आपण काकाणी सरांचं उत्तर ऐकलं. श्रेय त्यांनी म्हटल्याप्रमाणे की खरं तर यश अपयश बघायचं नसतं, मनापासून त्यांनी झोकून देऊन काम केलं आणि आपण पाहिलं मुंबईमध्ये त्याचा काय प्रत्यय आला. केवढी मोठी कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट होती. खूप हिट खरं तर मुंबईला काय म्हणूया हानी होत होती. मात्र या सगळ्यातून कुठेतरी वाचलो गेलेलो आहोत आपण आणि हे सगळे निर्णय घेणारे लोक आहेत, अंमलबजावणी करणारे लोक आहेत, हे यांचं श्रेय काय म्हणणं आहे तुझं? नाही, निश्चितच मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. कारण आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या मागे जी यंत्रणा आहे किंवा त्यांची जी मॅनपॉवर आहे किंवा त्यांची जी स्ट्रेंथ आहे ती वापरून सगळ्या ह्या गोष्टी त्यांनी केल्यात. आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे, त्याच्यामुळेच कदाचित आज आपण एका वेगळ्या पॉझिटिव्ह नोटवर आलो आहे. त्यामुळे अशा सुपर हिरोंना आपण सल्यूट करतो. हे खरंच मनापासून त्यांचं म्हणणं बरोबर आहे. हे एकाचं काम नाही, हे टीमवर्कचं काम आहे. पण सरांनी ते लीड केलं आणि त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत दिसला. त्यामुळे निश्चितच मनापासून अभिनंदन सर तुमचं. अगदी. सुरेश काकाणी सर, पुढच्या प्रश्नाकडे मी जाते. खरं तर हे नियोजन करणं खूप आव्हानात्मक आहे. म्हणजे सल्लागार समिती असू देत किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीचं नियोजन करणं असू देत, शब्द नियोजन हा खूप सोपा आहे, मात्र ते तेवढंच आव्हानात्मक आहे. तुमच्यासमोर नेमकी काय काय आव्हानं होती?
की सुरुवातीला उपचार पद्धती काय असावी हे माहीत नव्हतं, किती बेड लागतील ही कल्पना होती, खरोखर ऑक्सिजनची गरज लागेल का ही माहिती नव्हतं, व्हेंटिलेटर किती लागतील अंदाज बांधता येत नव्हता. तरी आपण टप्प्याटप्प्याने आपण प्रत्येक अडचणीवर मात करत गेलो. आपण एखादी बाब आपल्याकडे नाही किंवा एखादी गोष्ट आपल्याकडे होऊ शकली नाही त्याचं मनाला लावून न घेता, त्याची खंत न बाळगता किंवा त्याच्यावरून खचून न जाता आपण पुढे आपण गेलो. या प्रक्रियेमध्ये आपण आपले काही खंदेवीर देखील गमावले आहेत, आपले काही अधिकारी कर्मचारी गमावले, परंतु त्याचं दुःख व्यक्त करण्या इतका वेळ नसल्यामुळे आम्ही दुःख व्यक्त करू शकलो नाही. ती एक खंत निश्चितपणे मनाशी राहील की त्यांच्या दुःखात पूर्णपणे सहभागी आम्ही होऊ शकलो नाही, जनतेच्या दुःखात सहभागी होऊ शकलो नाही. परंतु कर्तव्याच्या बाबतीत मात्र आम्ही कुठेही कमी पडू दिले नाही, देणार नाही असा आम्ही एक चंग मनाशी बांधलेला होता. त्यामुळे खंत जरी असल्या तरी त्याच्यावर मात करून आम्ही पुढे वाटचाल करत राहिलो. खरंय सर, आणखी खरं तर हा व्यक्तिगत पातळीवरचा प्रश्न आहे, पण जेव्हा आम्ही घरातून बाहेर पडतो तेव्हा घरातल्यांना खूप काळजी असते. तुम्ही तर रात्रंदिवस राबत होतात मुंबईसाठी आणि इतक्या अशा भागांमध्ये सुद्धा तुम्ही स्वतः व्हिजिट केल्या होत्या. तुमच्या घरातल्यांची या सगळ्या प्रसंगामध्ये तुम्हाला कशी साथ मिळत होती? सुरुवातीला जसं प्रत्येक कुटुंबामध्ये असते, सुरुवातीला प्रत्येकाला काळजी असतेच, तसं घरच्या लोकांनाही काळजी होती. पण जेव्हा त्यांना समजावून सांगितलं की आपण प्रत्यक्ष कामामध्ये सहभागी झाल्याशिवाय किंवा रुग्णालयामध्ये भेटी देणं असेल किंवा झोपडपट्टीमध्ये फिरणं असो किंवा तिथला आढावा घेणं असो, लोकांशी भेटीगाठी असो, तर या सगळ्यामुळे सुरुवातीला थोडा त्रास झाला. परंतु नंतर जेव्हा घरच्यांना समजलं की आपल्याला यांना पूर्ण सामर्थ्याने यांच्या पाठीशी उभं राहावं, तसं घरचं प्रत्येक सदस्य पाठीशी उभं राहिलं आणि त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे आपण आजपर्यंत इथे पोहोचलेलो आहोत. आणि करोनाची बाधा झाली नाही, परंतु अतिश्रमामुळे कधी कधी थकवा येतो. तसा काही मध्यंतरी काळ झाला होता, परंतु त्यातून देखील सुखरूपपणे आपण बाहेर पडलो आणि आज आपल्या समोर आहोत. खरंय सर, आत्मविश्वास खूप गरजेचा आहे. अगदी मला खरं तर असा आणखी प्रश्न विचारायचा आहे, तर कोरोना काळ हा सगळ्यांनाच एक प्रकारे दुःख देणारा, वेदना देणारा, चिंता वाढवणारा असा सगळा काळ होता. पण आपण जेव्हा हे सगळे निर्णयाची अंमलबजावणी करत होता, तुमच्याकडे अशी काही आठवण आहे का जी एक समाधान देणारी राहिलेली आहे? बऱ्याचशा घटना आहेत अशा समाधान देणाऱ्या, ज्यामध्ये आपण जर हस्तक्षेप केला नसता तर एखाद्याला वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं असतं. असे अनेक प्रसंग आहेत. काही परदेशी नागरिक देखील अडकलेले होते, त्यांना आपण मदतीचा हात दिला नसता तर त्यांची अवस्था आणखी भयावह झाली असती. म्हणजे लोकांचा जीव वाचवणं असो, लोकांना बेड उपलब्ध करून देणं असो किंवा त्यांना मदतीचा हात देणं असो, आमच्या महानगरपालिकेमार्फत अन्न वाटपाचा कार्यक्रम असो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या समाधान देणाऱ्या होत्या. अशी एक बाब आपल्याला सांगता येणार नाही. अशा अनेक बाबी आहेत की ज्या ठिकाणी रात्री 2ला किंवा 3ला जरी एखाद्याचा फोन आला की मला बेड नाही मिळाला तर मला वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागेल, तर अशा वेळेस प्रयत्न करून आपण त्यांना देऊ शकलो आणि नंतर समाधानाचे 4 शब्द त्यांच्यावर ऐकायला मिळाले. ही सर्वात मोठी पावती. म्हणजे सर्वसामान्य माणसाचा चेहरा आपण पाहिलेला नसतो, पण त्यांच्यावर मिळालेली कामाची पावती तर ते एक समाधान देणारी बाब असते आणि भविष्यामध्ये वाटचाल करायला देखील एक ताकद देणारी बाब असते आणि त्या आशीर्वादावरच, त्या बाबीवरच आपण पुढे वाटचाल करत आहोत. खरंय सर, त्याच आशीर्वादांवर आपण काम करतो. स्वप्नील जोशी अभिनेते आपल्याबरोबर जोडले गेलेले. स्वप्नील, पुन्हा एकदा स्वागत या सगळ्या चर्चेमध्ये. आत्ता सुरेश काकाणी सरांचं आपण ऐकली प्रतिक्रिया आणि एकंदरीतच त्यांचे शब्द खूप महत्त्वाचे होते. मन लावून काम करणं, झोकून देऊन काम करणं, हे कुठेतरी आज जे आपण दिवस पाहतोय, कोरोना कुठेतरी आटोक्यात येतोय, त्याचं हे सगळं जे स्वरूप आहे ते त्या गोष्टीसाठी आहे. खरं तर त्या गोष्टीमुळे मिळतंय. एकंदरीतच रिअल हिरोजचा आज आपण सन्मान करतोय, जे जनतेमध्ये थेट जाऊन भिडले या संकटाशी आणि जनतेला त्यांनी सहयोग केला, काही महत्त्वाचे निर्णय जनतेसाठी घेतले, त्याची अंमलबजावणी केली. तू कुठल्या शब्दांमध्ये कौतुक करशील? मला माफ करा, माझा इकडे कनेक्शनचा इश्यू असल्यामुळे आधी कार्यक्रमात काय बोललं गेलंय किंवा काय सांगितलं गेलंय हे मी ऐकू शकलो नाही दुर्दैवाने. पण मी या लोकांबद्दल वाचलंय आणि ही सगळीच मंडळी फार कमाल आहेत. म्हणजे हिरो या शब्दाचा खरा अर्थ या सगळ्या लोकांना पाहिलं की कळतो.
आम्ही चित्रपटांच्या माध्यमातून, मालिकांच्या माध्यमातून, नाटकांच्या, विविध एंटरटेनमेंटच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करतो आणि त्या पद्धतीने आम्ही हिरो होतो. पण या कोरोनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यालाच परमेश्वराने एक वेगळी संधी दिली की ऍक्च्युली ग्राउंडवर उतरून काम कसं काय करू शकतात आणि त्याच्यात या सगळ्यांचंच काम पाहिलं की ऊर भरून येतं. भारावून जायला होतं आणि वारंवार यांच्या सगळ्यांच्या कार्याला सलाम करावा असं वाटतं. अगदी खरं आहे. आणि स्वप्नील, मला एक थोडीशी आठवण आणि थोडं तुझ्याकडून शेअरिंग हे जाणून घ्यायचंय. तू सुद्धा प्राणीप्रेमी आहेस किंवा एकंदरीतच हा सगळा कोरोना काळ होता, त्यामध्ये तू अशा अनेक घटकांना मदत केलेली आहेस. थोडंसं आम्हाला त्याविषयी जाणून घ्यायचंय. आमचे एक मित्र आहेत मॉरिस नोराना म्हणून, मॉरिस भाई म्हणतो आम्ही त्यांना. सो मॉरिस भाई आणि आम्ही एकत्र येऊन मॉरिस भाईंच्या पुढाकाराने आम्ही ऑलमोस्ट 200 पेक्षा जास्त स्पॉट बॉईजना एका महिन्याचं राशन आणि ते सगळ्याचं वाटप केलं. मी जनरली याबद्दल फार बोलत नाही, पण आपले चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत मेघराज राजे भोसले, त्यांच्या माध्यमातून आम्ही स्पॉट बॉईजना वगैरे मदत केली. सो मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनीच, त्यामुळे मेघराज दादांचे आभार, आमची एक मैत्रीण आहे तस्नीम तिचे आभार, मॉरिस भाईंचे आभार, कार्तिकी यादव आमची मैत्रीण, या आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन या वेगवेगळ्या लेवलला हे सगळं कार्य केलं. आणि आत्ता महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की किती लोकांना मदत केली आणि काय मदत केली, ह्या आकड्यांपेक्षा मदत केली ही भावना खूप महत्वाची वाटते मला. अगदी 5 लोकांना केली, एका माणसाला केली, काही केलं तरी आत्ता दुसऱ्या कोणाला तरी मदतीचा हात देणं किंवा दुसऱ्या कोणासाठी काहीतरी करण्याची भावना मनात असणं ही फार महत्वाची गोष्ट वाटते. आणि करोनाच्या काळात जशा अनेक दुर्दैवी आणि दुःखद बातम्या आपण ऐकल्या, तशाच अनेक अशाही बातम्या आपण ऐकल्या की लोकांनी पुढे सरसावून अनेकांना मदत केली. सो फार फार भारी वाटतं की माणूस म्हणून माणसाच्या कामी येऊ जर आपण शकलो तर याच्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही असं मला मनापासून वाटतं. खरं. आणि स्वप्नील, ही मदत तू जसं म्हटलात की किट देऊन केली किंवा काही समाजोपयोगी वस्तू होत्या, त्या गरजेच्या वस्तू अशा आपण या किटमधून दिल्या. मात्र मला वाटतं आणखी एक खूप छान काम तू करत होतास, ते म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून. बरेचदा आपण पाहतो सोशल मीडियामध्ये जे वापरली जाते भाषा किंवा जे काही संदेश असतात त्याने मन दुखावली जातात, पण तू सकारात्मकतेसाठी याचा सगळ्याचा वापर केलास आणि खूप छान छान संदेश तू देत होता. त्यामध्ये सुद्धा तू एक छोटे काही उपक्रम राबवले, त्याविषयी थोडंसं. मला मनापासून असं वाटतं की हा काळ सगळ्यांसाठीच फार थोडासा विचित्र होता. विचित्र हा शब्द योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण हा काळ कधीच कोणी ह्याआधी अनुभवला नाही जगातच कोणी. त्यामुळे ओव्हरऑलच एक वातावरणात नकारात्मकता होती आणि निगेटिव्हिटी होती आणि एव्हरीबडी ऑब्व्हियसली, बिकॉज संकट आली की माणूस डिप्रेस होतोच, माणूस येतो, मीही होतो. त्यामुळे मला असं वाटलं की आपण काय करू शकतो, तर आपल्याकडे एक सोशल मीडियाची मोठी ताकद आहे. माझ्या सोशल मीडियावर साधारण 25 ते 30 लाख फॉलोअर्स आहेत वेगवेगळ्या, म्हणजे फेसबुक असेल, इन्स्टा असेल, ट्विटर असेल. तर मला असं वाटलं की निदान 25-30 लाख लोकांपर्यंत आपण रोज जर 1-2 संदेश देऊ शकलो सकारात्मकतेचे किंवा पॉझिटिव्हिटीचे, तर त्यातल्या 50 लोकांनी जरी ते वाचले आणि त्याच्यानी त्यांना आयुष्यात फरक पडला, एकाला जरी पडला, तरी आय थिंक इट विल बी अ ग्रेट थिंग. त्यामुळे होय, मी असे खूप छोटे उपक्रम राबवले की आज मला तुमच्या आयुष्यातली एक चांगली घडलेली घटना जी तुम्हाला आठवते ती सांगा, किंवा आज मला अमुकच सांगा, आज मला तमुकच दाखवा, आज मला तुमच्या आई बरोबरचा एक हॅपी फोटोज टाका. असं करून द आयडिया वॉज टू जस्ट कीप दॅट पॉझिटिव्हिटी अलाइव्ह. आणि मग त्याच्यातनं रुग्णांची माहिती देणं किंवा त्याच्यातनं कुठल्या शहरांमध्ये कोणाला काय माहिती हवी. अर्थात ह्याच्यातही मी एकटा नव्हतो. अनेक सेलिब्रिटीजनी, अनेक नॉन सेलिब्रिटीजनी समाजातल्या अनेक थरांवर एक खारीचा वाटा उचलला. खरंय. आणि हा खारीचा वाटा किती महत्त्वाचा असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वप्नील. आणि खरंच खूप छान हे सगळं काम या कोरोना संकट काळामध्ये केलं आणि पुढे सुद्धा काम हे असंच करत राहशील अशी अपेक्षा आम्ही करतो. खूप वेळात वेळ काढून तुझ्या शूटच्या दरम्यान तू आमच्यासाठी हा वेळ दिलास. खूप मनापासून धन्यवाद झी 24 तास बरोबर जोडल्या गेल्यामुळे. धन्यवाद. आणि झी 24 तासचं खूप अभिनंदन, इतका सुंदर कार्यक्रम आणि इतका सुंदर उपक्रम राबवल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. कोरोना संकटामध्ये जे लोक खरं तर पूर्णपणे ग्राउंडवर जाऊन त्यांनी काम केलं आणि जनतेची ज्या काही समस्या होत्या, जे काही संकट जनतेवर होतं त्याच्याशी 2 हात करण्यासाठी त्यांना खूप सहकार्य केलं. अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी राबवले असे आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त. पाहूया त्यांची नेमकी काय कामगिरी या कोरोना काळात होती.
कोरोना काळात खरा कस लागला तो प्रशासकीय यंत्रणांचा. सरकारनं घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं हे मोठं जिकिरीचं आणि जबाबदारीचं काम. नवी मुंबईचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी हे शिवधनुष्य लीलया पेललं. नियोजनबद्ध शहर ही नवी मुंबईची ओळख, तर कर्तव्यदक्ष प्रशासक ही बांगर यांची ओळख बनली. 14 जुलै 2020 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला आणि कोरोनाचा कहर सुरू झाला. अवघ्या 11 दिवसात त्यांनी दर दिवशी 1000 चाचण्या करणारी ऑटोमॅटिक RT-PCR लॅब सुरू केली. केवळ 700 रुपयात कोरोना चाचण्या, कंटेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी, रुग्णसंपर्कातील व्यक्तींचा शोध, डेथ ऑडिट, कोरोना योद्ध्यांची विशेष काळजी, खासगी रुग्णालयांवर नजर, माझं कुटुंब माझी जबाबदारी अभियानात 3.25 लाख घरांना भेटी असे नानाविध उपक्रम त्यांनी प्रभावीपणे राबवले. नो मास्क नो एंट्री नियमांचं काटेकोर पालन, ऐरोली आणि नेरूळ रुग्णालयांची क्षमता वाढ, प्रिस्क्रिप्शन फ्री योजना, म्युकरमायकोसिसची मोफत तपासणी ही त्यांच्या कामाची आणखी काही वैशिष्ट्य. पालिकेतल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं कोरोना नियंत्रणाची अवघड जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. स्वतः मैदानात उतरून टीम लीड करणाऱ्या या रिअल हिरोला झी 24 तासचा सलाम. तर संकट काळामध्ये नेमका अभिजित बांगर सरांचा कसा हा सगळा प्रवास होता आणि कशी या संकटावर मात करण्यासाठी त्यांनी काय काय नेमके सगळे निर्णय घेतले याविषयी आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर सर आपल्याबरोबर जोडले गेलेत. सर नमस्कार आणि मनापासून स्वागत आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू सो मच. अभिजित सर, खरं तर नवी मुंबईची ओळख म्हणजे एक प्लॅन सिटी, नियोजनबद्ध शहर अशी नवी मुंबईची ओळख आहे आणि अशा शहरामध्ये नियोजन राबवणं किंवा निर्णय राबवणं हे फार कठीण नसावं असं वाटू शकतं. पण ही परिस्थिती इतकी प्रचंड भयानक होती, तुम्हाला कितपत आव्हानात्मक वाटलं? कोविडचा काळ सर्वांसाठीच फार कठीण होता. साधारणतः मुंबई किंवा MMR क्षेत्रामध्ये सर्वप्रथम कोविडची सुरुवात झाली होती आणि त्यावेळी फार काही आपल्याला कोविडबद्दल कुणालाच कल्पना नव्हती. मोरोवर मेडिकल फ्रेटर्निटीमध्ये सुद्धा ट्रीटमेंट प्रोटोकॉल वगैरे सर्व गोष्टींबाबत अनभिज्ञता होती आणि त्यामुळे तो नक्कीच फार कठीण काळ होता. आणि आतापर्यंत आपण 2 लाटांचा सामना केलेला आहे, परंतु तसं पाहायला गेलं तर प्रत्येक वेळी कोविडच्या बाबतीमधले जे रिस्पॉन्सेस आहेत ते बदलत गेलेले आहेत आणि त्यामुळे वेगवेगळे अनुभव त्यातून जे येत गेले, वेगवेगळे चॅलेंजेस येत गेले, त्यातून बरंचसं इम्प्रोव्हायझेशन करत राहावं लागलं. ओव्हरऑल जर ह्या पूर्ण अनुभवाकडं असं आपण पाहिलं तर एक सायकोलॉजिकल इमोशनल फार मोठा स्ट्रगल हा फक्त कोविड बाधित कुटुंबांसाठीच नव्हे तर त्यामध्ये कोविडशी संबंधित जे काम करणारे, त्यामध्ये वेगवेगळे NGOs असतील, त्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील किंवा डायरेक्ट कोविडबाबत काम करणारे मेडिकल पॅरामेडिकल स्टाफ, प्रशासकीय पोलीस यंत्रणा, यांच्यासाठी तो फार मोठा सायकोलॉजिकल आणि इमोशनल स्ट्रगल होता. तर डेफिनेटली दिस वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग टाइम. अगदी सर, खरं तर IAS ट्रेनिंग घेताना अनेक अशा गोष्टी शिकवल्या जातात. जेव्हा असा आव्हानात्मक परिस्थिती आपल्या समोर येते तेव्हा कशी मात करायची, निश्चितच या सगळ्या ट्रेनिंगचा आपल्या या सगळ्या निर्णयांवर प्रभाव असणार आहे. मात्र मला ही आपल्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की एकंदरीतच दररोज अप्स अँड डाऊन्स या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसत होते. कधी कोरोना रुग्णांची संख्या ही कमी व्हायची, कधी मृत्यूची संख्या ही प्रचंड वाढायची किंवा दुसरी लाट ही खरं तर जास्त आव्हानात्मक होती असं आम्हाला बातम्यांच्या क्षेत्रातून दिसत होतं. तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहत होता? तुमची मानसिकता त्यावेळी नेमकी कशी होती? तुम्ही या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्ही नेमकं काय करत होतात? तुम्ही एकदम समर्पक शब्द वापरला. दररोज अप्स आणि डाऊन्स या पद्धतीने, म्हणजे ते रोलर कोस्टर राईड म्हणतो आपण, तशा पद्धतीची परिस्थिती होती आणि नक्कीच दुसऱ्या लाटेमध्ये तीव्रता फार जास्त वाढली होती. मला आठवतंय की फेब्रुवारीमध्ये जरी दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली असली तरी नवी मुंबईमध्ये पेशंटच्या संख्येमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाढ व्हायला थोडासा उशीर होता. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती पेशंट्समध्ये वाढ सुरू झाली होती आणि तो पूर्ण काळ, विशेषतः एप्रिल जेव्हा आपण पीक वरती होतो, तो पूर्ण काळ फार त्या दृष्टिकोनातून चॅलेंजिंग होता.
कोविडच्या बाबतीमध्ये पहिल्या लाटेचा अनुभव आपल्या गाठीशी होता, परंतु व्हायरसचं जे स्वरूप बदललं, म्युटेशन जे झालं, त्याच्यामुळे व्हायरसची जी इन्फेक्शन वाढवण्याची क्षमता आहे ती वाढली. त्यामुळे ज्या ठिकाणी पहिल्यांदा एका घरातले एखाद दुसरा माणूस पॉझिटिव्ह निघायचा, त्या ठिकाणी अख्खीच्या अख्खी कुटुंब पॉझिटिव्ह निघायला लागली. ज्या ठिकाणी आमची पहिल्या लाटेमधली यंत्रणा ही साधारणतः पीक पेशंट लोड 500 पर्यंतची करण्यासाठी सक्षम होती, तो पेशंट लोड वाढून 3 पटीपेक्षा 1500 पेक्षा जास्त पर्यंत गेला. असे अनेक चॅलेंजेस होते. दररोज वेगवेगळे त्या ठिकाणी अनुभव येत होते. अनेक प्रकारे त्याला मार्ग काढावा लागत होता. फक्त त्यामध्ये मला विशेषत्वाने उल्लेख करावा असा वाटेल की संपूर्ण टीमने या संपूर्ण चॅलेंजचा जो सामना करण्यासाठी, कारण मी मगाशीच उल्लेख केला की प्रत्येकासाठी ह्या फार सायकोलॉजिकल मोठा स्ट्रगल होता, फॅमिली स्तरावरती पण फार मोठा एक इमोशनल स्ट्रगल होता. टीमपैकी बरेचसे मेंबर्स हे कोविड बाधित व्हायचे, कोविडचा सामना करून परत व्हायचे. काही अनफॉर्च्युनेट डेथ पण झाल्या काही टीम मेंबर्सच्या. पूर्ण महानगरपालिकेच्या स्टाफमध्ये सुद्धा काही डेथ झाल्या. आणि त्या सगळ्या चॅलेंजेसमधनं परत तोच हुरूप टिकून ठेवणं, कारण मी पर्टिक्युलरली इथं उल्लेख करेल, जे आपण कन्सिस्टन्सी एफर्ट्समध्ये ठेवू शकतो तेच एक ह्याला उत्तर आहे. कारण हा व्हायरस बदलत राहतोय. बाय द वे, आता तिसऱ्या लाटेची जी चर्चा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तयारी करावी लागणार आहे आणि याच पद्धतीने सामोरं जावं लागणार. खरंय सर, तुम्ही आता म्हटलात की महापालिकेचा सगळा स्टाफ, तुम्ही त्यांना तुमचं कुटुंब मानता आणि हेच तुमच्या खरं तर उत्तरातून समोर आलं की संपूर्ण शहर हे तुमचं कुटुंब आहे आणि त्याची काळजी तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या निर्णयांमधून घेतली. आणि हेच खरं तर आता हे यश म्हणता येईल की सगळ्याला अटकाव करणं किंवा ह्याला कुठेतरी रोखता येणं, यासाठी तुमच्या सगळ्या नियोजनाची, तुमच्या सगळ्या निर्णयांची खूप मदत झाली. आपल्याबरोबर अभिनेत्री तेजस्विनी सुद्धा आहे, तेजस्विनी पंडित, आणि ती सुद्धा तुमच्यासाठी 4 कौतुकाचे शब्द बोलेल, कारण हा हुरूप हे आमचं सुद्धा काम आहे. तेजस्विनी. निश्चितच, म्हणजे मला खूप आनंद होतोय हे ऐकताना. मी आता त्यांना जेव्हा ऐकत होते तेव्हा मला ह्याचा आनंद होत होता की हो, परिस्थिती अवघड होती, पण त्या परिस्थितीवरती त्या सगळ्यांनी टीमवर्कनी मात केली. आणि त्याच्यानंतर सुद्धा तो जो एक सततचा झिरोला, म्हणजे आपण माणूस आहोत शेवटी. मला असं वाटतं की प्रत्येक जणच या महाभयानक परिस्थितीतनं लढत होता आपापल्या पद्धतीने. आणि त्याच्यावरती मात करण्याचा एक हुरूप गोळा करणं, त्याच्यातनं आपल्या आजूबाजूची माणसं जी आहेत ती करोना बाधित होत आहेत किंवा काही जण मृत्यू पावतायत हे माहीत असून सुद्धा तो एक हुरूप आणणं आणि त्याच दिशेने म्हणजे लोकांसाठी निस्वार्थपणे काम करणं, हे कसं, म्हणजे उगाच तुम्हाला सगळे रिअल हिरोज नाही म्हणत. आणि मला तुमचं खूप कौतुक करावं असं वाटतं. आणि मला कुठल्या शब्दात करू हेच फक्त कळत नाही, कारण आता आम्ही सगळेच इतके कृतज्ञता व्यक्त करण्याच्या पलीकडे गेलो आहोत. कारण थँक्यू हा शब्द सुद्धा आता छोटा वाटतो तुम्हा सगळ्यांसाठी. तर मी तुम्हाला फक्त एक असं विचारू इच्छिते की आता आपण जे म्हणतो आहोत की तिसरी लाट येणार आहे किंवा पुढच्या काही महिन्यातच ती येणार आहे, तर आपण ती तिसरी लाट दुसऱ्या लाटेसारखी आपल्याला हिट होऊ नये याच्यासाठी काय काय, म्हणजे त्या परिस्थितीवरती एक कंट्रोल मिळवण्यासाठी आपण काय काय करू शकतो? तर असा माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. तिसऱ्या लाटेच्या बाबतीमध्ये फार चर्चा आपण मीडियामध्ये वगैरे होताना ऐकतोय आणि बऱ्याच लोकांची एक विशफुल थिंकिंग पण आहे की तिसरी लाट येणार नाही किंवा येऊ नये. परंतु एक बाब आपण ओळखणं गरजेचं आहे. जगभरातला ट्रेंड जर बघितला, इतर देशांमध्ये काय होतं हे जर बघितलं, तर असा आपल्याला एकही देश सापडणार नाही ज्या ठिकाणी 2 लाटेवरती पूर्णतः कोरोनाच्या इन्फेक्शनला अटकाव बसलेला आहे. तिसरी लाट ही तसं म्हणायला गेलं तर आपल्याला इनएव्हिटेबल आहे असंच म्हणावं लागेल. फक्त तीव्रता किती राहील हा प्रश्नचिन्ह आहे. आता ती तीव्रता किती राहील याच्यामध्ये उकल करण्याच्या पूर्वी तिसरी लाट किती लांबू शकतो हे संपूर्ण आपल्या हातामध्ये आहे, हे जनतेच्या हातामध्ये आहे. आणि हाच मेसेज आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा आपण पेशंटची संख्या कमी झाली त्याच्यामुळे ओपनिंग अप सुरू केलं, अनलॉकिंग सुरू केलं, त्यावेळी जर आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन नाही केलं तर इनिव्हिटेबली तिसरी लाट ही लवकर आणि अगदी सुनर दॅन एक्सपेक्टेड, म्हणजे अगदी अपेक्षेपेक्षा सुद्धा लवकर येण्याची शक्यता आहे. आणि दुसरं आहे तिसऱ्या लाटेबाबतचं नियोजन, जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे व्हॅक्सिनेशनचा. व्हॅक्सिनेशन हे एकच शस्त्र आज रोजी आपल्या हातात आहे की जे प्रिव्हेंटिव्ह आहे कोविडच्या बाबतीमध्ये. आणि अनफॉर्च्युनेटली अजून सुद्धा लोकांमध्ये व्हॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये काही भ्रम आहेत, संभ्रम अशा पद्धतीचे आहेत की काही लोकांना व्हॅक्सिनेशन योग्य आहे नाही हा संभ्रम पडतो, काही लोकांना हे व्हॅक्सिन चांगलं की ते चांगलं, याला किती गॅप किंवा असे काही प्रश्न पडतात. एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे, आज व्हॅक्सिनेशन सोडून कुठलीही बाब आपल्या हातात नाही. त्यामुळे जे व्हॅक्सिन अवेलेबल आहे ते लवकरात लवकर करून घेणं आणि जर 50+ पॉप्युलेशन आपण लवकरात लवकर पूर्ण केली आणि फॉर दॅट मॅटर संपूर्ण पॉप्युलेशन आपण व्हॅक्सिनेट केली तर नक्कीच आपण तिसऱ्या लाटेचा सामना करू शकतो.
प्रशासकीय स्तरावरती तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीसाठी आम्ही मागच्या वेळेसचा पेशंट लोड होता त्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट राहील हे गृहीत धरून नियोजन करतोय. पण अपेक्षा आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातनं, लोकांच्या सहकार्यामुळे त्याची तीव्रता आपल्याला कमी करण्यामध्ये यश येऊ शकेल. अगदी सर, हे तुमचे 4 शब्द अत्यंत मोलाचे आहेत. लोकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे तुमच्या सगळ्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी. आज तुम्ही आमच्याबरोबर आलात, सहभागी झालात आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आणि आमचा हा सन्मान स्वीकारलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद अभिजित सर. आभारी आहे, धन्यवाद. आणि आता जाऊया आपण पुढच्या रिअल हिरोकडे. डॉक्टर अनिल पाचनेकर, धारावी कंट्रोल करणारा हा आरोग्य कोरोना योद्धा. पाहूया डॉक्टर पाचनेकरांची कामगिरी. मुंबईमध्ये जेव्हा कोरोनाचा कहर सुरू होता त्यावेळी अर्थातच हॉटस्पॉट ठरला तो धारावी. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी. इथे कोरोना वाढीसाठी सगळ्याच दृष्टीनं पोषक वातावरण. त्यामुळे कोरोनानं इथे झटपट हातपाय फैलावले. पहिल्या लाटेत वाऱ्याच्या वेगानं कोरोना पसरत असताना मुंबई महापालिकेला मदत करण्यासाठी काही देवदूत खासगी डॉक्टर्स पुढे आले. त्यापैकीच प्रमुख नाव म्हणजे डॉक्टर अनिल पाचनेकर. धारावीचे स्थानिक खासदार राहुल शेवाळे आणि मुंबई महापालिकेच्या पुढाकारानं खासगी डॉक्टरांचं एक पथक तयार करण्यात आलं. त्या पथकाचं नेतृत्व केलं डॉक्टर पाचनेकर यांनी. या पथकाचं मूळ उद्दिष्ट होतं धारावीमध्ये कोरोनाबद्दल प्रबोधन करणं, कोरोना आणि इतर रुग्णांचं निर्मूलन करणं, लोकांना वैद्यकीय ट्रीटमेंट देणं. हे सर्व डॉक्टर्स क्लिनिकमध्ये बसून नव्हते, तर त्यांनी अक्षरशः धारावीतला गल्ली बोळ, झोपडी पिंजून काढली. मुकुंद नगरमधून स्क्रीनिंगच्या कामानं त्यांनी सुरुवात केली. धारावी कोरोनामुक्त करण्यात या पथकाचा मोलाचा वाटा होता. कोरोना नियंत्रणाच्या या धारावी पॅटर्नचं अगदी जागतिक आरोग्य संघटनेनंही कौतुक केलं. त्यासाठी डॉक्टर पाचनेकर यांच्यासारख्या रिअल हिरोचं योगदान मोलाचं ठरलं. तर धारावीतले हजारो कोरोना बाधित रुग्ण ते 0 रुग्ण अशी कमाल आता धारावीने केलेली आहे. आणि ही कमाल करण्यासाठी ज्यांचं खूप मोठं योगदान आहे असे डॉक्टर अनिल पाचनेकर सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सर नमस्कार आणि मनापासून आभार, तुम्ही आमच्याबरोबर या कार्यक्रमामध्ये सहभागी होताय. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. अत्यंत आनंद वाटत आहे की आपल्याबरोबर आहे म्हणून रिअल हिरोज प्रोग्राममध्ये. अगदी डॉक्टर अनिल पाचनेकर, मला खरं तर पहिला प्रश्न आपल्याला हाच विचारायचा आहे की धारावी म्हटलं की कुठेतरी सामान्य मुंबईकर हा घाबरतो. धारावीला अनेकदा जेव्हा धारावीमध्ये कोरोना रुग्ण आढळू लागले तेव्हा नाकं मुरडली गेली. धारावीसारख्या भागामध्ये खूप आता रुग्ण वाढणार आणि त्याप्रमाणे होत गेलं. पण असं नेमकं काय इन्स्टिंक्ट तुमचं होतं की तुम्ही धारावीमध्येच काम करायचं ठरवलं आणि तुम्ही त्या इन्स्टिंक्टने तिथे उतरलात, कामाला सुरुवात केलीत प्रत्यक्षात? आता कसं होतंय की आय एम प्रॅक्टिसिंग धारावीमध्ये मी गेली 36 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे. धारावी हा 2.5 किलोमीटरचा परिसर आहे आणि त्याच्यामध्ये 9 ते 10 लाख लोक राहतात. म्हणजे न्यूयॉर्क एवढी लोकसंख्या धारावीमध्ये आहे. धारावी हा खरा कॉस्मोपॉलिटन भाग आहे इंडियाचा, जिथे प्रत्येक प्रांतातले लोक येऊन राहतात. गरीब आहेत, इलिटरेट आहेत, पण बिझनेसमन आहेत, धंदेवाईक आहेत. आणि पूर्ण मुंबईत, महाराष्ट्रात आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये एकच भीती होती की धारावीमध्ये जर कोरोनाचा केस सापडली तर अणुबॉम्बसारखा स्फोट होऊन पूर्ण मुंबई, महाराष्ट्र काय पूर्ण इंडिया पेटून उठेल. आणि त्यामुळे सगळेजण धारावीबद्दल साक्षक होते. आणि आता धारावीचा एवढा गवगवा का होतोय तर कसं होतं, धारावी हा नेहमीच चेष्टेचा विषय होता. धारावी हा नेहमीच मानहानीचा विषय होता. धारावी हा नेहमीच कमी लेखनाचा विषय होता. पण धारावीतल्या डॉक्टरांनी, धारावीतल्या BMCने, धारावीतल्या पोलीस प्रशासनाने आणि धारावीतल्या सामान्य जनतेने एकत्र येऊन जे शिवधनुष्य उचललं आणि पेलून दाखवलं, त्याने आज जगामध्ये, मुंबईत, महाराष्ट्रात, देशात तर वाहवा होतेच, पण WHOने पण त्यांची वाहवा केलेली आहे. आणि जे चांगल्या दिग्गजांना एरियाला जमलं नाही ते धारावीने करून दाखवलं. हे विशेष कौतुकास्पद आणि म्हणून आज धारावीविषयी अभिमान वाटतो. आणि मी धारावीमध्ये 36 वर्ष फॅमिली फिजिशियन आहे. तर माझं कर्तव्य होतं की जेव्हा माझी धारावी पेटत होती अशा वेळेला इन दिस वॉर
मी सैनिक होतो आणि सैनिकच जर युद्धभूमी सोडून पळाला असता तर आम्ही देश का सगळ्या वाचू शकलो असतो. त्यामुळे नेटाने उतरावं लागलं आणि सामना करावा लागला. लोकांना धीर द्यावं लागलं. प्रसंगाचं गांभीर्य ओळखलं. लोक घाबरलेले होते. सगळे भ्रमिष्ठ अवस्थेत झाले होते. कुणाला काही कळत नव्हतं. सैनिक जेव्हा लढतो तेव्हा त्याला समोर शत्रू माहीत असतो. इथे आम्हाला अज्ञात शत्रूशी लढायचं होतं. आम्ही स्वतःही गांगरलेलो होतो. पण म्हटलं जर सैनिकच जर हातपाय गाळून बसेल तर देश वाचणार कसा. आणि त्यासाठी आम्ही समाजासाठी मैदानात उतरलो. माझी माहीम धारावी मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची टीम आणि इंडियन मेडिकल असोसिएशनची टीम यांना मी खरोखर धन्यवाद देतो की राहुल शेवाळे साहेबांनी, मी, माझे गुरु डॉक्टर शिवकुमार उतुरे साहेब आणि BMCची टीम आणि दिलेल्या हाकेला संपूर्ण माझे डॉक्टर लोक धावून आले. आणि करोना काळात सगळं काही लॉकडाऊन असताना, बंद असताना पण सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत PPE किट घालून आम्ही गल्ली बोळातून, अरुंद गल्लीतून फिरत होतो. ना पाणी प्यायची व्यवस्था होती, ना टॉयलेटची व्यवस्था होती. फक्त एकच ध्येय होतं की लढायचं. क्या बात आहे सर. मला तर वाटतं तुम्ही म्हणताय की मी सैनिक म्हणून लढलो, पण तुम्ही राजा ठरलेला सर. इतकं मोठं युद्ध खरं तर तुम्ही एक हाती सगळं सांभाळलं आणि धारावीकरांची या कोरोना संकटातून कुठेतरी सुटका केली. अगदी जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा याची दखल घेतली. खूप खूप कौतुक आहे सर. मला फक्त पुढचा एक छोटासा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. धारावी म्हटलं की एक खूप मोठं आव्हान आहे. तिथे अशिक्षितता आहे, तिथे अस्वच्छता आहे, लोकसंख्येची घनता खूप मोठी आहे. असं हे सगळं चित्र असताना आणखी नेमके अशा काय काय आव्हानात्मक गोष्टी होत्या तुम्हाला ते खरोखर खूप मोठं आव्हान वाटत होतं की कसं या धारावीला बाहेर काढायचं कोरोनातून? हे आम्ही 3 टप्प्यामध्ये पेललं. पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या माहीम धारावी मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या टीमने घरोघरी जाऊन सर्वे केला. त्यात प्रत्येकाच्या घरात गेलो. लोकांच्या डोळ्यात पाणी येत होतं की आम्ही घाबरलेलो आहोत, आम्ही घरातून बाहेर पडत नाही आणि हा माणूस आपल्याला वाचवायला स्वतःचं घरदार सोडून आपल्यासाठी धावतोय, पळतोय, आपली विचारपूस करण्यासाठी आपल्या घरी येतोय. तर इथे जेव्हा आम्ही सर्वे करत होतो तेव्हा आम्हाला आमच्या प्रश्नांना धारावीतले स्थानिक लोक उत्तर देत होते की जे उत्तर त्यांनी BMCच्या डॉक्टरांना किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या डॉक्टरांना दिलं नसतं. की कुणाला सर्दी खोकला ताप आहे का, कुणाला कोण ट्रॅव्हलिंग करून आलेला आहे का, कुणाला कोरोनाच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी पेशंट आलेला आहे का. मग अशापैकी आम्ही 10 दिवसामध्ये 50,000 लोकांचा सर्वे केला. त्यात 4,000 लोकांना आम्ही क्वारंटाईनला पाठवलं. 483 लोकांना आम्ही लॅब टेस्टिंगला पाठवलं. अशापैकी 20% लोक पॉझिटिव्ह निघाले. आम्ही हे फर्स्ट फेजमध्येच 20% पॉझिटिव्ह लोकांना आम्ही आयसोलेट करण्यात आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना क्वारंटाईन करण्यात यश मिळवलं. त्यामुळे धारातला स्प्रेड मोठ्या प्रमाणात रोखला गेला. याची प्रशंसा त्यावेळेचे प्रवीण परदेशी मुंबई आयुक्तांनी आपल्या चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरेंसमोर केली. आणि उद्धव ठाकरेंनी आमची प्रशंसा करून सांगितलं की मी मोदींना पण कळवलेलं आहे आपल्या पंतप्रधानांना धारावी पॅटर्न. तर पंतप्रधान मोदींनी सांगितलेलं आहे की धारावी पॅटर्न मुंबई महाराष्ट्रात न मर्यादित राहता पूर्ण भारतभर झाला पाहिजे की लोकल डॉक्टर्स सगळे मदतीला पुढे आले तर हा प्रोग्राम सक्सेसफुल होतो. आणि ह्याच वेळेला सेकंड फेजमध्ये BMCने आम्हाला फार मोठ्या प्रमाणात मदत केली. किरण दिगावकर तत्कालीन आयुक्त, असिस्टंट म्युन्सिपल कमिशनर G वॉर्डचे, त्याने आम्हाला खूप प्रमाणात मदत केली की धारावीमध्ये आम्ही पेशंट पाहू शकत होतो फिवरचे. धारावीमध्ये आम्ही पेशंटना RT-PCR टेस्टिंगला पाठवू शकत होतो. धारावीमध्ये आम्ही पेशंटला क्वारंटाईनला पाठवू शकत होतो. धारावीमध्ये आम्ही पेशंटना आयसोलेशनला पाठवू शकत होतो. तो वी वर एबल टू टेक ऑल द डिसिजन्स. त्याच वेळेला BMC आम्हाला सॅनिटाईज करून देत होते आमचं क्लिनिक. BMC आम्हाला आमचं PPE किट पाठवत होती, ग्लोव्ज पाठवत होते, N95 मास्क पाठवत होती. त्यामुळे BMCचा पण यात मोठा वाटा आहे. पहिला सर्वेलन्स होता, दुसरा BMCचा. हे सगळं करत असताना तुम्हाला अनेक हात प्रत्यक्षरित्या मदत करत होते. पण तुमचं कौतुक करण्यासाठी खरं तर माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. आपल्याबरोबर सेलिब्रिटीज आहेत आणि निश्चित आपण सिद्धार्थ जाधवकडे या संदर्भात जाऊया. सिद्धार्थ, हे सगळी परिस्थिती तू ऐकली असेल, सरांनी काय सांगितली धारावी कंट्रोल करताना. तुझ्याकडे काय शब्द आहेत? तू मुंबईमध्ये लहानाचा मोठा झालास, धारावीमध्ये तू अनेकदा गेला असशील. काय तुला या सगळ्या परिस्थिती ऐकून वाटतंय? नाही, मी पाटणेकर सरांचे मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि मी ज्या 3 दिग्गजांना आत्तापर्यंत पाहत होतो, रिअल हिरोजना, ते एक गोष्ट बोलत होते की मी नाही केलं, आम्ही केलं, आम्ही ह्या गोष्टी केल्या. तर मला वाटतं हेच त्यांच्या यशाचं मेन म्हणजे मुख्य कारण आहे. कारण त्यांनी जे दिगावकर सरांचं नाव घेतलं, जे आपले BMCचे सर आहेत,
आणि तिकडची परिस्थिती जी पाटणेकर सर सांगत होते की त्या धारावी कशी जागा आहे आणि त्यात आपण कसं त्या गोष्टीत त्यांचं म्हणणं बरोबर आहे की तिथे एवढी लोकसंख्या असल्यामुळे आणि करोनाचं नक्की उगम काय होतं कळत नसल्यामुळे बऱ्याचशा अफवाही पसरत होत्या. त्यातही त्यांना त्यांचं माइंड फ्रेश करणं तिथल्या लोकांचं आणि इतक्या संख्येवरून 0 पर्यंत आणणं हे मोठं शिवधनुष्य होतं. आणि तुम्ही जे म्हणताय पाटणेकर सर ते मी अनुभव घेतलेला आहे आणि मला ते दिसतही होतं. तर आज तुम्ही ते न्यूट्रल किंवा 0 केलं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि आज जी 24 तास तुमचं अभिनंदन करते, कौतुक करते, पण संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्यावर अभिमान आहे आणि मलाही निश्चितच तुमच्यावर अभिमान आहे सर. अगदी सिद्धार्थ, माझे शब्द खरं तर तू खेचले असं म्हणेल. खरंच सर खूप कौतुक आहे तुमचं आणि तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये आलात आणि झी 24 तासचा हा रिअल हिरोचा सन्मान स्वीकारताय. मनापासून आपलं अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर बोललात. धन्यवाद. सगळ्यांचं सहकार्य लाभलं, सगळ्यांचे आशीर्वाद लाभले आणि पूर्णत्वास नेता आलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. मालेगाव कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये मोठा हॉटस्पॉट ठरला आणि तिथला कोरोना आटोक्यात आणण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली ती सुनील कडासने यांनी. सुनील कडासने हे पोलीस अधीक्षक आहेत लाचलुचपत खाते नाशिक विभागामध्ये. पाहूया सुनील कडासने यांची नेमकी कामगिरी. कोरोना क्या है, किस तरह से होता है, इससे क्या नुकसान है और इससे किस तरह से बचा जा सकता है. सुनील कडासने, पोलीस अधीक्षक लाचलुचपत खाते नाशिक विभाग. कोरोनाच्या महामारीत मालेगाव हे शहर कोरोना हॉटस्पॉट बनलं. मात्र जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि त्यास पोलीस यंत्रणेची जोड मिळाल्यानं कोरोना आटोक्यात आणण्यात प्रशासन यशस्वी ठरलं. या यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याची मोलाची भूमिका पार पाडली ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी. मुस्लिम बहुल भाग असलेल्या मालेगावमध्ये मौलानांना सोबत घेऊन ते थेट मोहल्ल्यात शिरले. उर्दू, अरबी भाषेत स्थानिक नागरिक, महिला, मुलांशी संवाद साधला. कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सूचना दिल्या. मालेगावात 4 वर्ष अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना कडासने यांनी जात, धर्म, भाषा, प्रांत याचा कुठलाही अडसर निर्माण होऊ न देता परिवाराचं नातं निर्माण केलं. बदली झाल्यानंतरही तिथले मौलाना, दोन्ही धर्मांचे लोकप्रतिनिधी, सामान्य व्यक्तींशी नातं त्यांनी कायम ठेवलं. त्यांनी जनसंपर्काचं निर्माण केलेलं हे जाळंच त्यांना उपयुक्त ठरलं. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न केवळ दंडुक्यानं सोडवता येतो या समजाला त्यांनी छेद दिला. सामाजिक सलोखा आणि गोड भाषेच्या जोरावरही तो सोडवता येऊ शकतो हे कडासने यांनी दाखवून दिलं. मालेगावातल्या कोरोना नियंत्रणातही त्यांचं हेच कौशल्य कामी आलं. खाकी वर्दीतल्या या रिअल हिरोला झी 24 तासचा सलाम. आणि मालेगावातल्या या कोरोना अनुभवांविषयी चर्चा करण्यासाठी आणि आपल्या अनुभव शेअर करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहे सुनील कडासने सर. थेट आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर नमस्कार आणि झी 24 तासच्या रिअल हिरो या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सुनील कडासने, खरं तर आपण खाकी वर्दीतले, मात्र खाकी वर्दीच्या बाहेर जाऊन माणूस म्हणून आपण खूप मोठं काम केलंय. मालेगाव सारखा जो भाग होता खरं तर त्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं नव्हे संपूर्ण देशाचं लक्ष होतं. मालेगावची एक स्पेसिफिक इमेज संपूर्ण देशामध्ये आहे, त्यामुळे मालेगावकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. कितपत आव्हानात्मक तुमच्यासाठी हे सगळं काम होतं? काय काय नेमकी आव्हानं तुमच्या समोर होती? सुरुवातीला मी धन्यवाद देईन आदरणीय शरद पवार साहेबांचे आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे. कारण की मला कळत नाही कुठून त्यांना कळलं आणि त्यांनी मला बोलवून मला या कामाला डिप्लॉयमेंट माझी कोऑर्डिनेटर म्हणून त्यांनी केली. आता पोलीस ऑफिसर म्हणून कुठल्याही अधिकाऱ्याला त्याला पोलिसाला धर्म नसतो, जात नसते, रंग नसतो, या बेसवर चालत असल्यामुळे कंटिन्युअसली प्रत्येक पोलीस ऑफिसर हा प्रयत्न करत असतो. कारण की त्याला एका समाजाची डील करायचं नसतं, त्याला विविध रंगांनी नटलेल्या या दुनियेला समोर जावं लागतं आणि त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून लॉ अँड ऑर्डर आणि इतर गोष्टी सांभाळाव्या लागतात. तर त्याच लाईन्सवर मी सतत काम करत आलो. मालेगावला मी काम केलेलं असल्यामुळे उर्दू शिकण्याचा छंद, उर्दूमध्ये मी डिप्लोमा केलेला आहे, अरेबिकचा डिप्लोमा मी करतो आहे आणि या सगळ्या भाषा
ज्या अवगत झाल्या त्या कामात आल्या, लोकांचं प्रामाणिकपणे केलेलं काम आहे, लोकांची आणि काम करताना मेंटेन केलेली ट्रान्सपरन्सी कुठल्याही पोलीस ऑफिसरने. मी तुम्हाला सांगतो की पोलीस ऑफिसरच्या आयुष्यात प्रत्येक ऑफिसरच्या आयुष्यात कधीतरी असा दिवस येतो की त्यांनी केलेल्या कामाचं बक्षीस किंवा त्यांनी केलेल्या कामाचा परतावा हा लोक त्याला कधी ना कधी देतात. चांगलं केलं असेल तर समोर उभा राहिलेला मॉब हा त्याचं ऐकतो, आलेली परिस्थिती त्याला नियंत्रण घेता येते. किंवा जर चांगलं नसेल केलं तर अशा वेळी बिकट परिस्थितीची ज्यावेळी लोक ऐकत नाही किंवा कोणी साथ देत नाही. तर मालेगाव मुळातच खूप हायली डेन्सली पॉप्युलेटेड, हा कदाचित भारतातला सगळ्यात जास्त डेन्सली पॉप्युलेटेड विधानसभा मतदारसंघ आहे. मुस्लिम बहुल आहे. 8 ते 10 लाख मुस्लिम लोक राहतात, 2.5-3 लाख हिंदू राहतात. सतत मालेगावला वाईट नाव मिळालेलं आहे, दंगे होतात वगैरे म्हणून. तशातला काही भाग नाही. ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी कधी ना कधी होतात. परंतु कोविड मालेगावमध्ये आला आणि अनवेअर पकडले गेले लोक, अनभिज्ञ राहिलेले लोक पकडले गेले, पटापट मृत्यू व्हायला लागलेत. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर्स देखील गोंधळून गेले. प्रशासनाने भरपूर प्रयत्न केले. कलेक्टर सूरज मांढरे साहेब तिथे पोहोचले, इतर मेडिकल यंत्रणा तिथे पोहोचली. आणि अशा परिस्थितीत समन्वय साधणं फार गरजेचं होतं लोकांची, कारण की इलिटरसीचं प्रमाण भरपूर आहे. विविध धर्मांवर विश्वास ठेवणारी लोकं तिथे आहेत. अशा ह्याच्यातून मार्ग काढणं गरजेचं होतं. आणि आय कन्सिडर मायसेल्फ लकी. मला खूप छान वाटतं की मला हे काम दिलं गेलं आणि मी ते करू शकलो. खरंय सर, आणि म्हणूनच तुमचं कौतुक आहे. झी 24 तास हेच तुमचं कौतुक करते. त्याचबरोबर काही सेलिब्रिटीज आपल्याबरोबर आहेत. तेजस्विनी पंडित अभिनेत्री आपल्याबरोबर आहे आणि तिला सुद्धा 2 शब्द आपल्याविषयी बोलायचे आहेत. तेजस्विनी. सर नमस्कार आणि तुमचं खूप सारं कौतुक की तुम्ही इतकी मोठी कामगिरी खूप यशस्वीरित्या पार पाडलीत. मला मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार होते की डेन्सली पॉप्युलेटेड, तुम्ही जसं म्हणालात मालेगाव प्रचंड डेन्सली पॉप्युलेटेड आहे आणि ते क्लोज नेट फॅमिलीज मध्ये पण राहतात. तर मला तेच विचारायचं होतं की त्यांना ते वेलकमिंग होते का तुमच्या काउन्सिलिंगला, किंवा हाऊ डिड यू डील विथ दिस, म्हणजे कसं तुम्ही डील केलं या गोष्टींबरोबर आणि कसं त्यांना काय समजावलं म्हणून ते या सगळ्या गोष्टींची खात्रीशीर काय म्हणत आपण त्याला केअर घेत गेलेत. तर काय तुम्ही केलं आणि हाऊ डिड यू काउन्सिल देम? दॅट्स व्हॉट. जय हिंद तेजस्विनी. या संदर्भामध्ये जेव्हा मी मालेगावला जातो आहे हे तिथे कळायला लागलं तर तिथे ऑटोमॅटिकली मला जे फीडबॅक्स येतात काय आले की लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी यायला लागली. बिकॉज माझा जो PR होता 4 वर्षांमधला आणि माझी जी वागणूक होती 4 वर्षांमधली, लोकांना वाटतं की आपलं कोणीतरी येत आहे. गोंधळलेले लोक, गोंधळलेलं प्रशासन, म्हणजे भीती निर्माण झाली होती आणि एकमेकांच्या जवळ जायला माणसं तयार होत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये लांब राहून ॲडमिनिस्ट्रेशन ज्या काही गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या ते करणं शक्य नव्हतं. काहीही हो, तिथे खाली रस्त्यावर उतरून गल्ल्यांमध्ये जाऊन घराघरापर्यंत जाऊन कॉर्नर मीटिंग्स घेऊन समाजाचं काउन्सिलिंग आणि प्रबोधन करणं अत्यंत आवश्यक होतं. दिस वॉज ब्रेकिंग ऑफ द आईस देअर. बिकॉज तिथे पोचल्यानंतर मी घराघरांपर्यंत गेलो, गल्ल्यांमध्ये गेलो. लोकांची एकच तक्रार होती तिथे की आम्हाला कोविडची भीती नाही. म्हणजे सांगतो तुम्हाला, मालेगाव हे मजुरांचं शहर आहे. मजुरीवर लोक जगतात. सकाळी काम केलं तर संध्याकाळी घरामध्ये तवा चढतो चुलीवरती. अशी परिस्थिती मालेगावची आहे. आणि एकेका कुटुंबामध्ये 15-15, 20-20 लोक राहतात. 1-2 ब्रेड विनर्स असतात आणि बाकीचे डिपेंडंट्स असतात. आणि सगळी माणसं कुटुंबवत्सल आहे. कुटुंबाची काळजी करत असताना जर रोजगारच बंद झाला, तसंही कोविड सुरू झाल्यापासून 45 दिवसापासून पॉवर लूम्स बंद होत्या आणि रमजानमध्ये लोकांना चुपचाप घरात राहून लॉकडाऊन सहन करावा लागत होता. त्याला पर्याय नव्हता. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला हाताला काम द्या. आम्ही मरणार नाही, आम्हाला खात्री आहे, परंतु आम्ही भुकेनी मरू, आमची मुलं बाळं भुकेनी मरतील. अशा वेळी त्यांना हा धीर द्यावा लागला मला समोर जाऊन की काळजी करू नका, ह्याच्यातनं आपण मार्ग काढू. आणि लोक आय कन्सिडर मायसेल्फ लकी की लोक माझ्यापर्यंत येऊन आपली तक्रार सांगतात. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि अशा परिस्थितीमध्ये मग मी कलेक्टर साहेबांशी बोललो, मीटिंग्स घेतल्या, पॉवरलूम असोसिएशनची मीटिंग घेतली, बुनकर लोकांची मीटिंग घेतली आणि या लोकांना सगळ्यांना जवळ आणून कशा प्रकारे हाताला काम देता येईल हा विचार आम्ही सगळ्यात पहिले केला.
आदरणीय पवार साहेबांनी मला विचारलं की काय करावं लागेल. 21 मेला त्यांनी मला फोन केला होता. 25 मेला ईद होती. मी साहेबांना एकच सांगितलं की हे जे लेबर आहे सगळं, कारण की इचलकरंजी, भिवंडी आणि मालेगाव हे ज्या लूम्सची शहरं आहेत याच्यामध्ये इचलकरंजी आणि भिवंडीचं लेबर जे आहे ते मायग्रेटरी आहे आणि ती लोक ऑलरेडी पायी आपल्या गावाकडे निघून गेली होती. मालेगाव एक असं आहे की मालेगावमधलं जे लेबर आहे ते रेसिडेन्शियल लेबर आहे. मग ते लेबर तिथेच राहतं. त्यांच्या हाताला काम असलं तर गावामध्ये खुशाली असते आणि त्यांच्या हाताला जर काम मिळालं नाही, रोजगार मिळाला नाही तर हळूहळू गावामध्ये अडचणी आणि प्रॉब्लेम्स वाढायला लागतात. हळूहळू ती गोष्ट होऊन पुढे दुकानं लुटणं, गोडाऊन्स फोडणं, लूटपाट अशा गोष्टी सुरू झाल्या असत्या. म्हणून कशाही परिस्थितीमध्ये पॉवरलूम सुरू करणं गरजेचं होतं आणि आम्ही प्रशासनाची तशी परवानगी घेतली, मीटिंग्स घेतल्या आणि सगळा ट्रॅक जो आहे म्हणजे जिथून यार नेतो तर इथे तो मॅन्युफॅक्चर होतो, इथे तो हाफ डन म्हणजे अर्धा केला जातो आणि पाली बालोत्रा गुजरातला पाठवला जातो. हा सगळा ट्रॅक वरिष्ठांशी आणि प्रशासनाशी बोलून सगळा आम्ही क्लिअर केला आणि त्याच्यानंतर आम्ही 30 मेला पॉवरलूम सुरू केल्या आणि दॅट वॉज द टर्निंग पॉईंट ऑफ कोविड मालेगाव, की तिथून हळूहळू लोकांना गावामध्ये पॉझिटिव्हिटी वाढली, घरामध्ये इन्कम सुरू मला झालं, खरं तर लोकांना हालचाल करायला संधी तुमचं मी मिळाली. कौतुक ह्या गोष्टीसाठी करते की आम्ही वर्दीतला माणूस म्हणजे फक्त म्हणणार की कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं त्याचं काम आहे, त्याची जबाबदारी आहे. पण मला वाटतं त्याच्या पुढे जाऊन आपण इतकं मोठं काम केलेलं आहे म्हणजे खरं तर याची गणितीच कुठे होऊ शकणार नाहीये तुम्ही हे जे काम केलेलं आहे. आणि म्हणूनच मला आणखी एका सेलिब्रिटीला आपल्या या सगळ्या चर्चेमध्ये इंट्रोड्यूस करायचे ते म्हणजे सिद्धार्थ आपल्याबरोबर आहे. तुम्ही जसं वर्दीतला माणूस मी मघासपासून म्हणते खाकी वर्दीतले आपण, तसं सिद्धार्थने अनेक सिनेमांमध्ये हा खाकी वर्दीतला माणूस साकारलेला आहे. सिद्धार्थ, काय वाटते सुनील कडासनेंनी जी काही जबाबदारी त्यांची सगळी पेलवली आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी जे काही काम केलं त्यांच्या वर्दीच्या बाहेर जाऊन एक माणुसकीचं, तुला काय म्हणायचंय? सर, मनापासून तुम्हाला एक कडक सल्यूट मारावासा वाटतो कारण मी मगाचपासून तुमचा प्रवास किंवा तुम्ही म्हणजे तुम्ही ज्या विभागात तुम्ही जात होता तिथे तुम्हाला लोक आपला माणूस कोणतरी येतंय ही भावना तुम्ही लोकांच्या मनात तयार केली होती आणि मग तुम्ही हे सगळा प्रवास केलात. सर, मला मनापासून हा सगळा तुमचा हा सगळा प्रवास ऐकल्यानंतर खरंच मनापासून एक कडक सल्यूट मारावासा वाटतोय. मी खूप वेळा सांगितलेलं आहे की मला आयुष्यात पोलीसच व्हायचं होतं पण अभिनेता झालो. पण माझ्या नेहमीच प्रत्येक पोलीस हा माझ्यासाठी काय म्हणूया माझा आयडल आहे आणि तुम्हाला मनापासून तुमचं अभिनंदन करतो सर आणि मनापासून तुमचे आभार मानतो की वर्दीतला देव असं आपण तुमच्याबद्दल म्हणू की तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असल्या तरी आपल्या लोकांना एकत्र करून आज तुम्ही त्यांच्यात राहून त्यांच्यातले होऊन त्यांना या संकटातून बाहेर काढताय सर. मनापासून अभिनंदन सर. अगदी खरं आहे. आणि जसं मी म्हटलं की फक्त कायदा सुव्यवस्था राबवणं एवढंच आपलं काम नाही तर त्यांचं काउन्सिलिंग करणं, जसं आता तेजस्विनीने प्रश्न विचारला की कसं तुम्ही हे सगळं डील केलं, कारण याचं ट्रेनिंग कोणाला देता येत नाही. हे खूप मनापासून यावं लागतं, त्याचा स्वभाव तसा असावा लागतो आणि म्हणूनच ही कौतुकाची थाप झी 24 तासकडून तुमच्यासाठी सर. आणि तुम्ही खरंच रिअल हिरो आहात आणि हा सन्मान आपण झी 24 तासचा स्वीकारा. खरं तर आज समोरासमोर असलो असतो तर निश्चितच आपलं वेगळ्या रीतीनं शाबासकी तुम्हाला देता आली असती. मात्र तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आज सहभागी झालात आणि आपण आपले हे सगळे काय म्हणूया तुम्ही तुमचे अनुभव आम्हाला शेअर केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. एक मला पुन्हा सांगावंसं वाटतं एक सेकंदामध्ये की आपण सगळे प्रयत्न करतो आहोत आणि या पलीकडे जाऊन देवावर विश्वास ठेवून आपण त्याला फक्त प्रार्थना किंवा दुआ करूया. तर ज्या गावात मी काम केलं त्या गावच्या भाषेतच सांगतो की कोई उरूज दे ना जवाल दे, कोई उरूज दे ना जवाल दे, मुझे सिर्फ इतना कमाल दे, मुझे अपनी राह में डाल दे कि ज़माना मेरी मिसाल दे. तेरी रहमतों का नुज़ूल हो, तेरी रहमतों का नुज़ूल हो, मुझे मेहनतों का सिला मिले. तेरी रहमतों का नुज़ूल हो, मुझे मेहनतों का सिला मिले. मुझे माल व ज़र की हवस नहीं, मुझे बस तू रिज़्क़ हलाल दे. तेरी बारगाह में ए खुदा मेरी रोज़ व शब है यही दुआ. तू रहीम है, तू करीम है, मुझे मुश्किलों से निकाल दे. क्या बात है सर. इतके आभार तुमचे हे शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि मला वाटतं हीच ती गोड भाषा आहे. याच भाषेमधून तुम्ही या सगळ्या लोकांना समजावलत आणि म्हणूनच आज कोरोनासाठी मालेगावचा जो पॅटर्न आहे तो जगप्रसिद्ध झालात. खूप आभार सर, तुम्ही झी 24 तास बरोबर जोडले गेलात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. जय हिंद. खरं तर कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी ही तितकीच महत्त्वाची.
मग तो तिथला प्रशासकीय अधिकारी असो, सामान्य नागरिक असो किंवा लोकप्रतिनिधी असो. मुंबईमधल्या प्रभाग क्रमांक 173चे नगरसेवक रामदास कांबळे यांची पाहूया ही कामगिरी. कोरोना नियंत्रणासाठी समाजातील प्रत्येकानंच आपापल्या परीनं खारीचा वाटा उचलला. डॉक्टर, महापालिका कर्मचारी, अधिकारी, पोलीस असे सगळे आपापल्या परीनं कोरोना विरोधात लढा देत असताना अनेक लोकप्रतिनिधींनी देखील मोलाची जबाबदारी पार पाडली. मुंबई महापालिका वॉर्ड क्रमांक 173चे नगरसेवक रामदास कांबळे त्यापैकीच एक. महापालिकेच्या केईएम आणि सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या सहकार्यानं त्यांनी विभागात तब्बल 50 आरोग्य शिबिरं घेतली. ताप, सर्दी, खोकला झालेल्या रुग्णांवर मोफत औषधोपचार केले. पालिका कर्मचारी, सफाई कामगारांसाठी मास्क, सॅनिटायझर बॉटलचं वाटप केलं. बाजारात नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी मोकळ्या मैदानात आठवड्यातून 3दा भाजीपाला बाजार भरवला. कोरोना बाधितांना जेवणाचे डबे पोहोचवले. 3000 गरजूंना अन्नधान्याचं वाटप केलं. वॉर्डातील रस्ते, गल्ल्यांचं सॅनिटायझेशन केलं. घरोघरी जाऊन लोकांची ऑक्सिजन पातळी तपासली. कोरोना रुग्णांना विलगीकरण कक्षात तसंच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी मदत केली. विभागात कोरोना लसीकरण केंद्र सुरू केलं. सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं. उत्तम लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श घालून देणारे रिअल हिरो रामदास कांबळे यांना झी24 तासचा सलाम. तेव्हा लोकप्रतिनिधींनी सुद्धा आपल्या वॉर्डमधल्या लोकांसाठी जमेल तसं काम केलं आणि रामदास कांबळे हे सुद्धा त्यापैकीच एक. आणि थेट आपल्याबरोबर सध्या चर्चा करण्यासाठी रामदास कांबळे जोडले गेलेले आहेत. नमस्कार रामदासजी आणि स्वागत तुमचं रिअल हिरो या आमच्या झी24 तासच्या विशेष कार्यक्रमात. सगळ्यात पहिल्यांदा मला आपल्याला विचारायचं आहे की कोरोना काळामध्ये बाहेर खूप आव्हानात्मक परिस्थिती होती आणि अशा वेळी बाहेर पडणं हे एक कुठेतरी जोखीम आहे असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? प्रथम सांगायचं म्हटलं तर आपण एक नगरसेवक आहोत ही माझ्या लक्षात होतं. आणि एक नगरसेवक हा विभागातील प्रथम नागरिक असतो. त्याच्या विभागातील प्रत्येक दुःखामध्ये त्यांनी पुढं असलं पाहिजे असे आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो आणि समजतो. पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी त्या ठिकाणी बाहेर पडलो आणि ती जोखीम उचलली. माझ्यासोबत माझ्या सगळ्या सहकार्याने उचलली. एकच मनात होतं की बाबा आपल्या विभागामध्ये हा जो विषाणू आहे हा जास्त प्रमाणात येता कामा नये आणि आपल्या विभागातील नागरिक ह्याच्यामध्ये जास्त बाधित होता कामा नये. खऱ्या अर्थाने जेव्हा मी घराच्या बाहेर पडायचो त्यावेळेस सगळे हे विसरून जायचो आम्ही सगळे कार्यकर्ते किंवा बाहेर कोविड आहे हे ते. आणि विभागात जाताना एखाद जर बिल्डिंगमध्ये पेशंट भेटला तर संपूर्ण इमारत ते घाबरायचे, आजूबाजूचे लोक घाबरायचे. परंतु जर मी जाण्याने किंवा आम्ही जाण्याने तिकडे जर त्या ठिकाणी लोक घाबरायचेच, घाबरण्यापासून दूर राहायचे, लोक घाबरत नव्हते. मग त्यावेळेस आनंद वाटायचा की नाही आपण गेल्यामुळे आपला एवढा फरक पडतोय तर आपण नक्की 100% यांच्यासोबत राहायला पाहिजे, यांच्यासोबत गेलं पाहिजे. मग त्यामुळे आम्ही जिकडे जिकडे पेशंट भेटायचा त्या ठिकाणी मी व माझे सहकारी आम्ही त्यातून जायचो, लोकांना त्याच्याविषयी माहिती द्यायचो. बाबा झाल्यानंतर काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कसली काळजी घेतली पाहिजे, कसं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं, हे सगळे आम्ही त्याची माहिती देऊन त्या ठिकाणी आम्ही ॲडमिट करायचा प्रयत्न करायचो. खरं. आणि जेव्हा असं संकट येत असतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा नागरिक आपल्या नगरसेवकाकडे जात असतात. त्याच्यावर निश्चितच तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक परिस्थिती असेल. मात्र या परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाची नेमकी कशी साथ मिळत होती? जेव्हा घराच्या बाहेर पडायचो पण जेव्हा घरी यायचो त्यावेळेस पण घरी आई वडील होते, थोडंसं घरी मम्मी पण आजारी होती. पण ह्या कारण आजारामुळे दुसऱ्या आजारामुळे पण व्यवस्थित झाली नंतर. पण घरी आलं ते घरी भीती वाटायची किंवा घरी आई वडील आहेत, माझा छोटा मुलगा आहे. पण एकदा घरातून बाहेर पडलो की सगळं आम्ही विसरून जायचो आणि घरी आल्यानंतर काही काळजी घेण्यास डॉक्टरांनी सांगितलेली ती डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वागायचो. अगदी. आणि नेमकी ऊर्जा तुम्हाला कशी मिळत होती काम करण्यासाठी या संदर्भात काय सांगाल? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख व पर्यावरण मंत्री माननीय श्री आदित्यजी ठाकरे साहेब, आमचे खासदार राहुलजी शेवाळे साहेब, आमचे विभाग प्रमुख मंगेशजी सतमकर साहेब व आमच्या महिला विभाग प्रमुख नेत्रताई वाघ या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या आम्हाला हे काम करता आलं. त्यामुळे त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि खास करून मी उल्लेख करेल की आमच्या विभागातील मंडळ आहेत
मंडळे, सोसायट्याज आम्ही जे उपाययोजना सांगायचो त्या उपाययोजना ते तंतोतंत पालन करायचे. एखादी आम्ही सांगितलं आपण असं केलं पाहिजे, ह्याच्यामुळे लोक बाहेर पडणार नाही तर तसं करायचे. एक कॅम्प घेतल्यानंतर ही जिम्मेदारी तुमच्या मंडळाची, कॅम्प घेतल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी लोकांना जमा करा किंवा ही उपाययोजना करू, तर सगळे सहकार्य करायचे. त्यासोबत मी अजून एक सांगू इच्छितो की आमच्या विभागातील डॉक्टर जे मंडळी आहे त्यांनी पण आम्हाला खूप सारे सहकार्य केलं. गेल्या वर्षी बहुतांश स्टार्टिंगला संपूर्ण दवाखाने बंद होते छोटे छोटे, पण आम्ही सर्व डॉक्टरांची मिटिंग घेतल्यानंतर त्यांना आम्ही निवेदन केलं किंवा विनंती केली, आपण ह्या परिस्थितीमध्ये छोटे मोठे जर सर्दी आली, कोणाला ताप आली तर आपण हे मोठ्या मोठ्या हॉस्पिटल जात होते, तर आम्ही त्यांना विनंती केली की आपण दवाखाने उघडा. आणि तुम्ही दवाखाने उघडल्यामुळे आपल्या जे लोकांचं वातावरण, घाबरलं वातावरण, प्रत्येक व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह नव्हता पण छोट्या आजाराने पण पीडित होते. मग त्यांनी सगळ्यांनी आमच्या विनंतीला मान ठेवून दवाखाने उघडले, लोकांना ट्रीट केलं आणि लोक बऱ्यापैकी तिकडे रिकवर होत गेले. त्यामुळे मी डॉक्टर वर्गांचं सहकार्य भरपूर मला भेटलं. आणि खास करून उल्लेख करेल की आपल्या महानगरपालिकेत सर्व कर्मचारी सोबत सफाई कर्मचारी वर्गाचं एवढ्या परिस्थितीमध्ये पण असा कधी विचार नाही केला की बाबा ह्या कचऱ्याच्या काम करताना मी माझ्यासोबत कोणाचा कचरा आला, काय आला, आम्ही बाधित झालो, परंतु त्यांनी दिवस रात्र जी आपली सेवा द्यायची ती सेवा त्यांनी पुरेपूर दिली. आणि माझे सगळ्यांनी मार्गदर्शक विभाग करून म्हणजे सातंबर साहेब यांच्या वेळोवेळी मला मार्गदर्शन भेटायचं आणि ते मला गाईड करायचे. त्या आणि विभागातील सर्व नागरिक जेव्हा मी एखादी योजना उपयोजना केली, सांगितली की ना आपण आता हे सोसायटीमध्ये आपण भाजी केंद्र लावलं पाहिजे किंवा आपण इकडे आज शिबिर केलं, शिबिरमध्ये तुम्ही ह्याच लोकांनी या, इकडे हे केलं पाहिजे, हे सगळ्यांनी मला त्या आव्हानाला मला चांगला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांचं सहकार्य भेटलं मी असं समजतो. आणि सगळ्यांचं मी मनपूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतो. या काळामध्ये आम्ही तुम्हाला आवाज दिला आणि तुम्ही आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं. माझ्या संपूर्ण शाखेच्या टीमचं, सहकार्यांचं मी धन्यवाद करतो, आभार व्यक्त करतो. खरं आहे अगदी रामदासजी, जसं तुम्ही म्हटलात की सफाई कर्मचाऱ्यांचा तुम्ही आवर्जून उल्लेख केला, मात्र असे खरंच समाजामध्ये अनेक घटक होते की ते अविरतपणे झटले आणि कुठलीही तमा बाळगली नाही. त्यांनी स्वतःच्या आरोग्याची, मात्र ते लोकांसाठी झटत होते आणि त्यामुळे यांचे आभार आपल्याला मानणं खूप गरजेचं आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण ते केलं. मला आणखी एक प्रश्न विचारायचा होता आपल्याला. आपण नगरसेवक आहात, पण तुम्ही जिथे वाढलात, जिथे तुम्ही राहताय, तिथे लोक तुमच्याकडे राजकीय व्यक्ती म्हणून पाहत होते का? नाही, एखादा संकट जेव्हा आपल्या विभागात येतं किंवा देशावर येतं, महाराष्ट्रावर होतं, मग कोणताही लोकप्रतिनिधी असो, तो आपला त्या ठिकाणी जात पात किंवा राजकीय कोणत्या पक्षाचा आहे काय असं विचार करणं लक्षात ठेवलंच नाही पाहिजे. तोच विचार घेऊन आम्ही पुढे गेलो होतो. आणि खास करून सांगू इच्छितो की ह्या वेळेस पण जे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही विभागात फिरत होतो आणि त्याचं लोकांना माहिती देत होतो. कोरोना संदर्भामध्ये माझ्या विभागात सर्व इतर पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबत फिरत होते. खरंय, अगदी तुम्ही म्हटलात तसं की सगळ्याच जणांनी तुम्हाला ही मदत केली, सगळ्यांचं सहकार्य लाभलं. सिद्धार्थ, मला ह्याच नोटवर खरं तर ह्याच मुद्द्यावर आपल्याला विचारायचं आहे. तुम्ही सुद्धा खूप मदत केलीत, चित्रपट कामगार सेना असो किंवा वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या संस्थांमधून, आणि असे अनेक घटक होते की ते उपेक्षित राहत होते, पण तुमचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. तेव्हा तुम्ही लोकांनी कशी नेमकी मदत केली, थोडेसे आमच्याशी अनुभव शेअर कर. नाही, मला निश्चितच त्याविषयी बोलायला आवडेल, कारण इथे मी जरी बसलो असतो तरी प्रातिनिधिक स्वरूपात खूप लोक कार्य करत आहेत. म्हणजे जेव्हा पहिली लाट आली होती तेव्हा ह्याच्याशी कसं करायचं, म्हणजे रंगमंच बॅकस्टेज आर्टिस्टसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने एक तरतूद केली होती जी गेल्या वर्षीपर्यंत त्यांना देत होतो. सेकंड लाट नंतर ते सगळं थांबलं होतं, पण चित्रपट महामंडळ किंवा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी किंवा ती टीम असेल किंवा एकंदर कलाकार मंडळी आहेत ज्यात सुबोध भावेपासून सगळीच मंडळी आहेत जी आपापल्या पद्धतीने अजूनही आत्ताही मदत करतायत. ह्या कोरोनाच्या काळात जसं आपण मगाशी म्हटलं की तेजस्विनी पंडित असतील किंवा आपला संदीप पाठक आहे, आकाश टोसर आहे, उमेश कामत आहे, प्रवीण तरडे, अमित भंडारी, ही सगळी मंडळी आपापल्या पद्धतीने, म्हणजे मी म्हणतो तुम्ही एक आता सर नगरसेवक आहेत, त्यांच्याकडे एखादी अशी इन्क्वायरी येते की सर आम्हाला मदत हवी आहे, ते त्यांच्या विभागापुरती आपण करू शकतो. जसं मी मुंबईच्या विभागात आहे, पण पुण्यात मला एक फोन आला होता की सर आम्हाला एक मदत हवी आहे, तर मी पुण्यात प्रवीण तरडेला फोन केला होता आणि प्रवीण तरडेने त्या व्यक्तीची मदत केली होती. तो हे जे कनेक्शन आहे मराठी कलाकारांचं एकमेकांविषयी, हे खूप महत्त्वाचं आहे आणि आजही ती परंपरा चालू आहे. म्हणजे सोशल मीडियाचा खूप मोठा
आम्ही आमच्या सिनेमाच्या निमित्ताने वापर करत असतो, प्रमोशनसाठी वापर करत असतो, पण पर्टिक्युलरली या कोरोनाच्या काळात प्रत्येक मराठी कलाकारांनी त्याचा सोशल मीडियाचा वापर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी केला होता. म्हणजे माझा ट्विटर असेल किंवा एकंदर अकाउंट असेल, लोक मग वेगवेगळ्या म्हणजे इचलकरंजी कोल्हापूरची मंडळी आम्हाला टॅग करायची की इथे बेड्स अवेलेबल आहेत, इथे ऑक्सिजन अवेलेबल आहे, इथे या गोष्टी अवेलेबल आहेत. तर मला वाटतं ही एक वेगळी चळवळ तयार झाली होती आणि चळवळीत कलाकारच नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती हा आमच्या अशा पद्धतीने जोडला गेला होता. म्हणजे मी ज्यांची नावं घेत नाही तीही मंडळी या सगळ्या प्रकारात आहेत. भरत सर कोल्हापुरात काहीतरी करतायत, अतुल कुलकर्णी सर त्यांच्या पद्धतीने काहीतरी करतायत. सो मला म्हणायचं की कलाकार आपले मराठी कलाकार हे आपापल्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. आणि मी कांबळे सरांचेही रामदास सरांचंही अभिनंदन करेन, कारण ते यंग आहेत आणि आपलं कार्य आपल्या एरियात ज्या पद्धतीने ते वावरत आहेत हा आपलेपणाच खूप महत्त्वाचा असतो. आणि महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी कलाकार या महाराष्ट्राच्या प्रेमामुळे आपलेपणा मिळालेला कलाकार आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीत प्रत्येक मराठी कलाकार ज्यांची नावं घेतली, ज्यांची घ्यायची आहेत, त्या सगळ्यांचा फार मोठा वाटा आहे. हे सगळे अनसंग हिरो आहेत. हे सगळे आपण खऱ्या अर्थाने म्हणूया हे खरे रिअल लाईफ हिरो आहेत, जे अजूनही ह्या संकटाबरोबर काय बोलूया त्यावर मात करण्यासाठी ह्या रिअल हिरो बरोबर लढतायत असं आपण म्हणूया. कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आपण येऊन पोहोचलोय. म्हणूनच आता अशा एका महत्त्वाच्या व्यक्तीचा आपल्याला या कार्यक्रमातून सन्मान करायचा आहे. आणि ही व्यक्ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारी, दृष्टी देणारी ही व्यक्ती आहे. ती म्हणजे डॉक्टर संजय ओक. पाहूया त्यांची कामगिरी. रुग्णांचे प्राण वाचवणं हे कोणत्याही डॉक्टरांचं आद्य कर्तव्य. पण त्यासाठी आधी रोगाचं अचूक निदान करावं लागतं. त्यानुसार औषधोपचार आणि प्रसंगी शस्त्रक्रियाही पार पाडावी लागते. डॉक्टर संजय ओक हे त्याच निष्णात डॉक्टरांपैकी एक. महाराष्ट्र सरकारनं कोरोना नियंत्रणासाठी नेमलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख. मूळचे बालरोग तज्ज्ञ, त्यामुळे रुग्णांनी काही सांगण्याआधीच त्यांच्या मनातल्या आणि शरीरातल्या व्याधींची अचूक नाडी ओळखण्याचं कौशल्य डॉक्टर ओक यांनी आत्मसात केलंय. टास्क फोर्सचे प्रमुख या नात्यानं त्यांनी कोरोनामुळे उद्भवणाऱ्या वैद्यकीय, प्रशासकीय, सामाजिक समस्या जाणून घेतल्या. महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेल्या कोरोना संसर्गाचं अचूक निदान केलं. त्यानुसार उपाययोजना आखण्यात सरकारला मोलाची मदत केली. प्रत्यक्ष रणांगणावर झुंजणाऱ्या कोविड वॉरियर डॉक्टरांना मार्गदर्शन करण्याचं, धीर देण्याची महत्त्वाची जबाबदारी डॉक्टर ओक आणि टास्क फोर्सच्या इतर सदस्यांनी यशस्वीपणे तडीला नेली. ही लढाई लढताना ते स्वतः कोरोनानं आजारी पडले. मात्र बचेंगे तो और भी लढेंगे या जिद्दीनं त्यांनी कोरोनावर मात केली. शिवाय राज्यालाही कोरोनाच्या संकटातून वाचवलं. कोरोनाच्या रणांगणावर लढणाऱ्या हजारो अर्जुनांसाठी महारथी श्रीकृष्ण ठरलेल्या या संजय नावाच्या रिअल हिरोला झी 24 तासचा कृतज्ञपूर्वक सलाम. वा. आणि या कार्यक्रमादरम्यान खास बातचीत करण्यासाठी संजय ओक सर सध्या आपल्या बरोबर आहेत. संजय ओक सर, नमस्कार आणि मनापासून स्वागत तुमचं आमच्या या विशेष कार्यक्रमात. सर, सुरुवातीलाच मला खरं तर आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे कोरोना संकट आल्यापासून या संकटाचा सामना करण्यासाठी टास्क फोर्सचे अध्यक्ष या भूमिकेतून तुम्ही सरकारला संजयाच्या दृष्टीनं मदत करत होता, त्याच्या दृष्टीतून मदत करत होता. आणि सगळ्यांना खरं तर हा काळ एक प्रकारे शिकवणारा ठरला. तुम्हाला या कोरोना काळामध्ये नेमकं काय शिकवलं? मला खूप काही शिकायला मिळालं. इनफॅक्ट माझ्या 16 वर्षाच्या व्यवस्थापनाच्या कारकिर्दीमध्ये मला शिक्षणाचे अनेक धडे देणारं असं हे गेलं वर्ष ठरलं. उत्तम टीमवर्क म्हणजे काय, जे काही थोडंफार यश मिळालं ते उत्तम टीममुळे मिळालं. एक सहकारी हा हिऱ्यासारखा होता आणि सर्वांना सांभाळून एकत्र कसं घेऊन जायचं, जगात काय घडतंय याचा परामर्श घ्यायचा, पण आपल्या समाजाला त्यातलं काय देण्यासारखं आहे आणि नुसत्याच सूचना करून भागणार नाही, तर त्यातल्या किती सूचना
अंमलात आणता येण्यासारख्या आहेत याचा विचार करून मार्गदर्शक सूची तयार करायची, हे सगळे धडे मी गेल्या एका वर्षात घेतलेत. आणि जे काही वैद्यक सेवा करायची ती समाजाभिमुख आणि समाजासाठीच असली पाहिजे, तळागाळातल्या माणसासाठी असली पाहिजे, हेही पुन्हा अधोरेखित झालं. अगदी खरं आहे डॉक्टर संजय सर. खूप अस्वस्थ करणारा असा हा सगळा काळ आणि अनेक प्रश्न निर्माण करणारा असा हा काळ तुम्हा वैद्यकीय क्षेत्रासाठी नक्कीच खूप जिकिरीचा, तितकाच दमछाक करणारा हा सगळा काळ. तुम्हाला अशी अस्वस्थता कधी आली का, जशी आम्हाला सामान्यांना अशी अस्वस्थता येत होती? नाही, अगदी प्रामाणिकपणे सांगतो की तुमच्या आणि सगळ्यांच्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये येणार, माझ्याही मनात यायचे, कारण मीही स्वतःला अत्यंत सर्वसामान्य असंच मानत आलेलो आहे. अनेकदा ज्याला आपण फ्रस्ट्रेशन म्हणतो किंवा त्याच्या पुढची पायरी म्हणजे डिप्रेशन, त्याच्याही पुढची पायरी म्हणजे बर्नआउट सिंड्रोम, या सगळ्या पायऱ्यांवरती मी आणि माझे सहकारी गेल्या वर्षभरामध्ये उभे राहिलेलो आहोत. एक तर आमचं जे नेहमीचं काम होतं, मी रोज सकाळी सायन रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करतो, पण बालरुग्णच येईनासे झाले, त्यांना येण्यासाठी वाहनं नव्हती. आणि या सगळ्या कारणांमुळे आपल्या रोजच्या दैनंदिनीला जेव्हा एक स्पीड ब्रेकर लागला, एक खीळ पडली, त्यावेळेला खूप त्रास झाला. काही अत्यंत जवळचे सहकारी, काही डॉक्टर मित्र, ज्यांच्याबरोबर 2-2, 3-3 दशकांचा सहवास होता, असे आम्हाला करोनाच्या या काळामध्ये सोडून गेले. काही आमचे गुरुवर्य आम्हाला या काळामध्ये सोडून गेले. आणि या सगळ्यामुळे आपण जे म्हणताय ती अस्वस्थता, आणि हे कधी एकदा संपतंय, 1.5 वर्ष झालंय आता. मला नाही असं वाटत की अजून ते संपलं आहे, पण आपण त्या दिशेने मार्गक्रमणा मात्र निश्चित करतो आहोत. खरं आहे सर. कोरोनाच्या या 2 लाटांमध्ये खरं तर सर प्रत्येक कुटुंब कोरोनाच्या या मांडवाखालून गेलं असं आपण म्हणूया. सर तुम्ही सुद्धा कोरोना विरुद्धचं युद्ध जिंकलात. अनेक अनुभव देणारे ते दिवस निश्चित असतील, जसे आम्हा सर्वसामान्यांसाठी अत्यंत घालमेल करणारे, चिंतेचे असे सगळे दिवस होते. कोरोना बाधित म्हणून तो काळ कसा असतो याचा प्रत्येकाच्या गाठीशी आता अनुभव आहे. तेव्हा तुमचा अनुभव नेमका काय होता? आज बरोबर 1 वर्ष झालंय. म्हणजे मी परवा गमतीने घरात म्हणालो की केक आणला पाहिजे, कारण करोना झालेला 1 वर्ष होत आलंय. मी काम करत असताना ऑफिसमध्ये अचानक खोकला यायला लागला, आणि त्यावेळेला जेव्हा मी माझा स्वतःचा सीटी स्कॅन केला, RT-PCR केलं, त्यावेळेला मी पॉझिटिव्ह आहे हे लक्षात आलं. तोपर्यंत मी असंख्य रुग्णांच्या सहवासामध्ये आलो होतो, परंतु करोना मला व्हायला जून महिना उजाडला, हे सत्य आहे. मी लागलीच त्याच रुग्णालयामध्ये ऍडमिट झालो. मला रेमडेसिवीरची मात्रा ताबडतोब देण्यात आली आणि मला बरं वाटलं. इथं मी चूक केली. 5 दिवसांच्या माझ्या आजारपणानंतर मी लागलीच पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये कामाला लागलो, आणि मी आता मागे वळून बघताना असं म्हणायला हवं की जेवढी विश्रांती घ्यायला पाहिजे तेवढी घेतली नाही, आणि एकदा कामाला लागल्यावरती रुग्णालयाचं काम, त्यातनं काही मुक्तता नसते. 7-8 दिवसांनी, जवळजवळ सेकंड वीक, जे क्लासिकल डिस्क्रिप्शन आहे, मला फार मोठ्या प्रमाणामध्ये सायटोकाईन स्टॉर्मला सामोरं जावं लागलं. आता मात्र खोकल्याची उबळ थांबत नव्हती, धाप लागायला लागली, मला बोलता येत नव्हतं, आणि सिटी स्कॅनचं पिक्चर अधिक खराब झालेलं दिसलं. त्यावेळेला मात्र मी फोर्टिस रुग्णालयामध्ये माझा टास्क फोर्सचा सहकारी आणि अत्यंत उत्तम असा इंटेन्सिव्हिस्ट असलेला डॉक्टर राहुल पंडित याच्याकडे गेलो. त्यांनी मला कॅज्युअलिटी बद्दल सरळ आयसीयू मध्ये ऍडमिट केलं, आणि तिथून मात्र पुढचे 4 दिवस जरा गंभीर होते. म्हणजे ऑक्सिजन लावायला लागला, हाय फ्लो नेझल कॅन्युला लावायला लागला, टोसिझुलमॅब द्यावं लागलं, स्टिरॉइड्स द्यावी लागली, आणि यातनंही जेव्हा काही उतार पडेना तेव्हा व्हेंटिलेटर लावण्यापर्यंत परिस्थिती आली होती. या सगळ्या काळाने मला काही प्रमाणात बदललं. मी जवळजवळ 27-28 वर्ष सर्जन म्हणून काम करतो आहे. मी आयसीयू मध्ये रोज जातो आहे, पण पहिल्यांदाच मी बेडवरती आडवा पडून आयसीयूचं सिलिंग बघितलं. आपल्याकडे मोबाईल फोन नाही, आजची तारीख कोणती आहे, वार कोणता आहे, आजूबाजूला पाऊस पडतोय का ऊन आहे, याचं काहीही भान राहत नाही. आणि एक अस्तित्वहीन अवस्था आयसीयू मध्ये जेव्हा येते, तेव्हा तुम्ही कितीही मोठे डॉक्टर असलात तरी तुमची ओळख ही फक्त 1013 नंबरचा रुग्ण एवढीच बनून राहते. तेव्हा तुम्हाला तुमचे घरचे रुग्ण आठवतात, तुमचे घरचे नातेवाईक आठवतात, तुमचा मुलगा, मला माझ्या मुलाची प्रकर्षाने आठवण झाली, माझा नातू आहे 2 वर्षाचा,
त्याची आठवण झाली. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा बरा होऊन बाहेर आलो, काही दिवसांनंतर डिस्चार्ज घेऊन पुन्हा हॉस्पिटलच्या कामाला लागलो, तेव्हा माझा अप्रोच बदलला होता असं मला वाटतं. मी अधिक रुग्णाभिमुख झालो होतो. रुग्णाच्या नातेवाईकांचा विचार, विशेषतः आयसीयू मध्ये असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा विचार प्रकर्षानं समोर आला. आणि मग टास्क फोर्स मध्ये आम्ही एक प्रतिपादन केलं की आपण जे रुग्ण आयसीयूत आहेत त्यांच्या घरातल्या लोकांची रोज व्हिडिओ कॉल करण्याचा प्रघात पाडून घेऊया. आणि ती सुरुवात झाली, ती आजतागायत चालू आहे. आणि आता संपर्क अधिक चांगल्या प्रकारे टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण करू शकतो. आणि मला स्वतःला असं आता वाटायला लागलं की उर्वरित जे आयुष्य, हे दुसरं आयुष्य जे देवाने आपल्याला दिलं, ते कदाचित अजून आपल्या हातून बालरुग्णांची सेवा व्हावी, ओव्हरऑल रुग्णांची सेवा व्हावी, काही चांगली हॉस्पिटल्स अजून बांधली जावीत, त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये सुधार व्हावा, म्हणूनच देवानं दिलेलं हे आयुष्य आहे. आणि त्याच भावनेनं मी ते व्यतीत करणार आहे. क्या बात आहे सर. तुमच्या हातून हे कार्य असंच घडत राहू. सिद्धार्थ सरांचे हे सगळे अनुभव ते स्वतः कोरोना बाधित असतानाचे, आणि त्यांनी जे एक वाक्य म्हटलं की मी कसा बदललो किंवा हा काळाने मला खूप बदलायला लावलं, काय वाटतंय या वाक्यावर? नाही, आपल्या सगळ्यांनाच हा काळ खूप शिकवणारा काळ आहे. म्हणजे त्यांनी जे अनुभव सांगितले त्यात त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या बरोबरची काही मंडळीही सोडून गेली होती. आपल्या इंडस्ट्रीतली बरीचशी मंडळी आहेत, किशोर नांदोलकर सर आहेत किंवा सुमित्रा भावे मॅम आहेत किंवा खूप तरुण नवीन कलाकार मंडळी आपल्याला सोडून गेली. त्यामुळे हा काळ खूपच, मी मध्यंतरी कुठेतरी म्हटलं होतं की आता मदत करणं आणि हे सगळ्या गोष्टी येतात, पण आत्ताच्या काळाला, ह्या काळात ही जी लाट आली आहे, ह्या काळात एकमेकांना मदत करणं म्हणजे धीर देणं, एकमेकांना धीर देणं खूप गरजेचं आहे. आणि ते या काळात संजय सर किंवा ही बाकीची मंडळी देत होती. त्यांचा हा अनुभव पाहताना मला खूप असं काय म्हणूया, धक्काच बसत होता. कारण स्वतः डॉक्टर असून इतकी वर्ष ते प्रॅक्टिस करत असून सुद्धा त्यांचं एक वाक्य मला जास्त भिडलं की पहिल्यांदा त्यांनी ICUचं सिलिंग पाहिलं. तर ही परिस्थिती बऱ्याच गोष्टी शिकून गेलं प्रत्येक माणसाला. आणि त्यांच्या अनुभवातून मी त्या सगळ्या मंडळींना रिलेट करत होतो. त्यांनी खूप चांगली गोष्ट केली की नाही फोन नसतो, ना वार कुठलाही कळत, आणि लोक फक्त ते औषध मिळावं, आपल्या रुग्णांना बेड मिळावे, उपचार मिळावे याच्यासाठी धावपळ करत असतात. पण त्यात सरांनी एक चांगली गोष्ट केली की एक व्हिडिओ कॉल निदान संध्याकाळचा आपल्या लोकांना पाहता यावं आणि शांतपणे आराम करता यावा. हा दिलासा. आणि काय म्हणूया, म्हणजे डॉक्टराचं पहिलं वाक्य असतं की तुम्हाला काय होणार नाही, तुम्ही बरे होणार. हा जो धीर देणं असतं ते संजय सर देत आहेत. सर, मनापासून तुमचे आभार. आणि खूप लहान आहे तुमचं अभिनंदन करायला, पण मी तुम्हाला एक गोष्ट विचारू शकतो का मनापासून? आज फादर्स डे आहे आणि आज सिद्धार्थ जाधव म्हणून नाही तर 2 मुलींचा बाप म्हणून एक प्रश्न विचारतोय सर, कारण आता तिसरी लाट येणार आहे असं म्हणतायत. आणि सिद्धार्थ, आपला संपर्क तुटलेला आहे सरांबरोबर, पण तुझ्या भावना तू व्यक्त कर. आपण सरांपर्यंत या भावना नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. नाही, पण मला निश्चितच हा प्रश्न आहे की आज फादर्स डे आणि प्रत्येक बाबाच्या मनात आता हा प्रश्न असेल. कारण आता सगळे म्हणतात की तिसरी लाट येणार आहे आणि तिसरी लाट ही जास्तीत जास्त लहान मुलांना अफेक्ट करू शकते असं म्हटलं जातं. तर त्याविषयी कारण आपण आता दोन लाटांमध्ये बऱ्याच गोष्टी शिकलोय, पण आता पुढचं आपल्या लहान मुलांना कसं सांभाळायचं. कारण मी खरं सांगू तर म्हणजे माझी मुलगी आता फर्स्टला गेली आहे, ती सिनियरला होती तेव्हा पण तिचं स्कूलिंग हे घरातच होतं, आत्ताही घरातच आहे, ते घराच्या बाहेर पडलेले नाही आहेत. आणि ती आत्ताची मुलं खूप हुशार आहेत. पण आपण पालकांनी काय काळजी घ्यायची आहे हे मात्र निश्चितच मला त्यांना विचारायचं होतं. अगदी. आणि खरं तर यावर डॉक्टर संजय ओक नेहमीच मार्गदर्शन करतात. काही दिवसांपूर्वी एक परिषद झाली होती मुख्यमंत्र्यांबरोबर, आणि त्यामध्ये सगळे चाइल्ड स्पेशालिस्ट किंवा एकंदरीतच पुढच्या तिसऱ्या लाटेला कसा आपल्याला सामना करता येईल याच्याविषयी खूप छान मार्गदर्शन खरं तर ओक
सरांनी केलं होतं आणि ओक सरांचं हे काम नेहमीच पहिल्यापासूनच, जसं मी मघाशी इंट्रोडक्शन करतानाच ओळख देतानाच म्हटलं होतं की सरकारला सगळी जी अंमलबजावणी करायची आहे त्यासाठीचं जे नियोजन आहे संजयाच्या दृष्टिकोनातून, म्हणजे रणांगणावर युद्ध चाललंय आणि काय नेमकं होतंय रणांगणावर, काय नेमकं आहे हे पोहोचवलं. त्याप्रमाणे संजय सर मार्गदर्शन सुद्धा करतात. एका कृष्णाची भूमिका सुद्धा ते एक प्रकारे बजावतात असं म्हणायला हरकत नाही. हे सगळे रिअल हिरोज आज आपल्याबरोबर होते. सुरेश काकाणी सर, डॉक्टर संजय ओक सर, डॉक्टर अनिल पाचणेकर, सुनील कडासने, अभिजित बांगर, रामदास कांबळी आणि त्याचप्रमाणे तुम्ही सगळे तारका आमच्याबरोबर होता. सेलिब्रिटीज आपल्याबरोबर होते. स्वप्नील जोशी, तेजस्विनी आणि सिद्धार्थ, तू कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आमच्याबरोबर होतास. खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळेजण सहभागी झालात आमच्या रिअल हिरो या विशेष कार्यक्रमामध्ये. मनापासून धन्यवाद. मनापासून मी पण धन्यवाद मानतो तुमचे. ह्या कार्यक्रमात आम्हाला सामील करून घेतलं. झी 24 तास नेहमीच वेगवेगळे उपक्रम करत असतो. ह्या व्यासपीठावर किंवा ह्या खुर्चीवर नेहमीच माझ्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी किंवा अशा पद्धतीने येत असतो. पण आज एका वेगळ्या कार्यक्रमात आणि अशा चांगल्या कार्यक्रमाचा भाग होणं हा कलाकार म्हणून, माणूस म्हणून खरंच आनंद देणार होता. त्यामुळे मला या कार्यक्रमात सामील करून घेतल्याबद्दल मनापासून झी 24 तासचे आभार. धन्यवाद सिद्धार्थ. आणि यानंतर रिअल हिरो या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. बातम्यांचा ओघ मात्र झी 24 तास प्रसार सुरू राहील. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे